हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराचे, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ते असू द्यावे समाधान. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ते असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ते असू द्यावे समाधान. विठाला थाला टाळी वाजवा, भजन करा टाळी वाजवा. थाला थाला विठाला थाला विठाला 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 विठाला. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराचे, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ते असू द्यावे समाधान. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरी चरण संताची, त्यांच्या कृपादाने कळतेचा विस्तारू. बाबा दिस गुरु दास तुका, दुसरी चरणा संता त्यांच्या कृपादाने कळतेचा विस्तारू. बाबा दिस गुरु दास तुका. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरी चरण संताची आ, त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे हे नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलू तू वचने अति भाविका. आतुलित वलधाम महेम शैलाम देहम धनुजवन कृशानम ज्ञानी नामाग्रन सखल गुणनिदानम वानराणाम दिशम रघुपती प्रिय भक्तम वा तुझ्यात नमा. शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मृदावया सुबटा. धन्याद दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सिन गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. विठाला विठाला थाला थाला विठाला विठाला विठाला. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ते असू द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त वैरागीचे महामेरू, विश्ववंदने विश्वभूषण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून, चार चरणाचा असून, भक्तीचं रहस्य सांगणार आहे. विठाला थाला थाला विठाला विठाला थाला विठाला 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 विठाला. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण असा अखंड हरिनाम सप्ताह सालाबतपर्यंत याही वर्षी आयोजित नियोजित आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने, सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, या ठिकाणी असणारे ग्रामदैवत असणारे गणेशजीच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आयोजन आहे. तसेच आणि आजची असणारे श्री हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय परमपूजनीय 1008 गुरुवर्य गंगा भारती महाराजांच्या 33व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आयोजन आहे.
तसंच दुग्ध शर्करा योग म्हणलं म्हणजे शिवमहापुराण कथा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. कथा प्रवक्ते हरिभक्त परायण योगेश महाराज आकाश सातवणेकर आणि असणारे आपल्या गावातील सर्व गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने गावातील असणारे सर्व गावकरी मंडळी तरुण बांधव माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तसेच ठिकठिकाणच्या परिसरातून आलेली महाराज मंडळी टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वादनाचार्य ऐकणारे वंदनीय सज्जन सद्भक्त आणि माता माऊली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या बलावर अतिशय धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळामध्ये या ठिकाणी सेवा होईल. सर्वांना हात जोडून एकच नम्रतेची विनंती राहील की जय विठ्ठल होऊस तर कोणी जागा सोडायची नाही. एवढं सांगून जर नाही ऐकण्याचा प्रयत्न केला नारदाच्या गादीवर खोटं सांगणार नाही. त्या माणसाला घरी जाऊस तर काहीच होणार नाही. घाबरायचं काम नाही. बोले तैसा चाले त्याची वल्लावी पाऊले. विठाला 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 विठाला. सर्व असणार या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळी महाराज सर्वांचं नाव काय मला माहिती नाही आहे की नाही म्हणून असणार. हां मग तर काय चांगलं आहे आहे की नाही. हे तरुण बांधव त्या ठिकाणी इनेकरी बाबा आहेत मृदंगाचार्य आहेत पीटी मास्तर नाहीत वाटतं. हां ते त्या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळी सगळे तरुण बांधव माता भगिनी एकदम असा आनंद पाहिजे महाराज. मृदंगाचार्य म्हणलं ना हो आबा बाबा मग तर काय जावाय म्हणलं तर काय बरं राहतं मग काहीच अडचण नाही. आणि म्हणून अशा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये असणारे या ठिकाणी आदरणीय परमपूजनीय तपोनिधी असं असणारे गुरुवर्य गंगा भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आयोजन आहे. म्हणून असं असणारे शिवमहापुराण कथा आहे आणि म्हणून असणारा आजचा अभंग आहे. हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्याद्वारे सांगतात की बाबा सर्वात मोठी भक्ती कोणती तर हीच थोर भक्ती आवडते देवा. हीच म्हणलं म्हणजे चकारात्मक शब्द सांगितला की हेच दुसरं नाही. हेच म्हणलं म्हणजे याच्याशिवाय दुसरं पसंत नाही. हीच थोर भक्ती आवडते देवा. देवाला आवडणारी भक्ती कोणती तशी असणारी 9 प्रकारची भक्ती सांगितली. प्रभू रामचंद्राने शबरीला 9 प्रकारची भक्ती सांगितली. त्याच्यातली पहिली भक्ती सांगितली प्रथम भगती संतन कर संगा. दुसरी रती मम कथा प्रसंगा. गुरुपद पंकज सेवा. तिसरी भगती आमान. चौथी भगती मम गुणगण करही कपट तिजिका. मंत्र जाप मम दृढ विश्वासा. पंचम भजन सोभेद प्रकाशा. अशी त्या ठिकाणी 9 प्रकारची भक्ती सांगितली. त्याच्यातली 8व्या क्रमांकाची भक्ती अशी सांगितली 8 जाता लाभ संतोषा. स्वप्ने हो नये दे काही परदोषा. स्वप्नासुद्धा दुसऱ्याचा दोष पाहू नये एक भक्ती महाराज. आणि आपल्याला तर त्याच्या बिगर करमत नाही आहे की नाही. ते म्हणते त्याला काय ते त्याला काय तुला तरी काय येते मग आहे की नाही. कारण माणसाचा स्वभाव गुण आहे महाराज. काही माणसाकडे अशी असणारी ऊर्जा असते नकारात्मक शब्द. कोणी म्हणलं ना ते काय मृदंग वाजायला होत्या मुलांनी नाही तुम्ही बघितलं नाही अजून याच्या एका चढी आहेत तुम्ही अजून फिरले नाही कुठं ते असं म्हणणार. काय गायनाचार्य लाव फार गायन मस्त करत नाही तुम्ही फिरले नाही माऊलीच्या सोहळ्यात जातं लय एका चढी एक पडले तर अर्थ हा म्हण ना काय अडचण आहे तुला काही दुखतं का काही म्हणल्यावर. हा म्हणायला काही नाही काही बी सांग त्या ठिकाणी काही बी अखंड हरिनाम शब्दाचं नियोजन करायचं झालं का बरोबर. आता आपण यांचा शब्द जरा चांगला करू. कुठं आपल्यामध्ये कुठं गाव एका धोरणात येईल कवा सप्ताह आपला व्हायचा आणि काही काढता बाबा आपलं. एखाद्या गावामध्ये जर मंदिर असलं त्याला छोटं असलं गावाले 10-5 मुलं तरुण बाजू म्हणले आपण ह्याला काय करू जरा थोडं मोठं बनवायचं म्हणलं ना असं करायचं ठरलं का मग ते म्हणले मग ते जरा मोठे प्रतिष्ठित माणसं त्यांना बी घेऊ विचारू मग सगळे तरुण बांधू म्हणजे हो अण्णा कसं काय करायचं आपल्याला मंदिर. अरे हेच पाय पडायला जमत नाही का हे देव नाही का इथून सुरुवात करतो. मग आता असं म्हणल्यावर काही नकारात्मक ऊर्जा त्या माणसाकडे असती ती ऊर्जा काहीच कामाची नाही. तो का म्हणे सत्यकर्मा व्हावे सायो घातली या भई नरका जाणे. म्हणून सत्कार्यामध्ये सहकार्य केलं ही भक्ती महाराज. ही भक्ती आहे. आता बघा तुम्ही इथं आनंद एवढा वाटतो महाराज. हे गाव बरंच चांगलं दिसतं का कारण असणारे एवढी सगळे गुणीजन मंडळी सगळे गावातलेच आहेत म्हणल्यावर टाळकरी नाही तर काही गावाला टाळकरीच नाही आता तयार होत नाही. त्याचं कारण आहे का म्हणून नाही तयार होत. जुने माणसाचे 2-4 असतात का हिताले चांगले तवा हे तयार झालेत ना. काही ठिकाणी गावात तयारच होऊन देत नाही जुने माणसं. आता तरुण बांधव असतात ते बिचारे तरुण मुलं असतात
आता सायकल जर शिकायला गेला हाणायला, सायकल शिकायला किती वेळ उलटून पडतो, किती वेळ तवा येते ती. पवायला गेल्यावर 1-2-4 बुटकुळ्या खावा लागतात, तवा पवायला येते. आता केव्हा पडतं मग तसं त्या ठिकाणी. आता टाळ वाजायला त्या मंदिरामध्ये जर जाऊन बसलो, टाळ जर वाजायला जर बसलं माणूस, मग ते पोराकडून हुकतच असतो ना, इकडे तिकडे हुकलं ते खळखोळ वाजे ठोकाली हो तिकडं. ते मला टाळ आणि माळ पुन्हा जर मंदिराची पायरी शिवलो तुम्हाला ते होतच नाही ना तयार होईल का ते. त्याला समजून सांगा ना. त्याला काय माहिती, त्याला ठेका सांगा 1 2 3 1 2 3 असं वाजव म्हणजे ठेप्यात येते ना. सांगायचं दिलं तर चाल इकडं, ते म्हणा तुम्हीच कशी करायची तशी म्हणतं का नाही. मग तुम्हाला जसं पाहिजे तसं तुमच्या धोरणाने करा म्हणतं का नाही. मग त्याच्याकरता काय पाहिजे महाराज, ती एक भक्ती आहे महाराज. सपने होणे दे काही परदोषा, तो का म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष. दोष रहित भजन केलं पाहिजे, त्याला भजन म्हणतात महाराज. ती भक्ती आहे. भक्ती आपण करत नाही असं नाही, आपणही भक्ती करतो, पण आपल्यामध्ये एक निष्ठा नसते. आपल्यामध्ये निष्ठी असते, एक निष्ठा नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, एक निष्ठा असली पाहिजे. पण आपल्याकडे एक निष्ठा नाही ना. निष्ठेचं काम आहे महाराज. आपल्या मनासारखं नाही झालं का आपण सगळं सोडून देतो. एका माणसाने, मी त्या गावामध्ये, गावाचं नाव सांगणार नाही तुम्ही चौकशी करताना म्हणून, त्या गावामध्ये मी जायचो. खांबाला खेटून एक मोठे बाबा बसलेले असे, पांढरा फेटा, कपाळाला गंध, 2-4 माळा. आता माळा घातल्यावर माणसं नाव ठेवतात. जगाचा विचार करायचाच नाही. जगा असं कलाकार आहे, माळा नाही घातली की त्याला काय आहे का माळ होती, आणि एखाद्याने घातली का 2-4 माळा घातल्यात बाबा. आता आम्हाला ते भव्य कपडे हे बघितले का माणसं लय बाबा का बाबा कुठलेच, तिथून सुरुवात करणार. आपल्या धर्मात आहे, मुस्लिम धर्मामध्ये त्यांच्या मौलानाला कोणीच नाव ठेवत नाही. आणि आपला महाराजाकडे झालं का बाबा कावा यायचा आहे. आता एक आमच्याकडे नंबर आहे त्याचा, आता नाही का कॉलिंग कधी काही का सरळ मला कवा यायचा आहे पाऊस, आता सरळ म्हणतो माणसं. मला सांग काय प्रश्न विचारायचे, कोणाला काय विचारावं. मग ते म्हणणार 2-4 जण टोळ भैरू असते, होय बाबा ह्याचं कवा होईल लग्न. आता काय, आता आपल्याला माहिती आहे का, आता आम्हीच केलं नाही तर त्याचा काय मेळ लागायचा. आपलंच नाही झालं त्याचा काय मेळ आहे का. ज्याला जी वस्तू माहिती त्याला विचारलं सांगत देऊ. आता आपल्याला काय मिळेल, काय प्रश्न विचार, ह्याचं ज्ञान अवगत पाहिजे ना माणसाला. पण ते काय सांगणार त्याचा अंतर ना. आम्हाला कसं काय, आम्ही बी ठोकताळे असं पक्के झाले. मला एक जण म्हणलं बाबा याचं लग्न कावा होईन. मी म्हणलं होईन ना. ते म्हणलं कावा. मी म्हणलं जमल्यावर. म्हणले जमन कावा. म्हणलं पाहुणे आल्यावर. पाहुणे कावा येते म्हणलं तो बोलिल्यावर. वाढतच चालायचं काय झालं, तसं उत्तर द्यावं लागतं महाराज. तुम्हाला सांगतो एक ठिकाणी असं मी टेकडीवर नवीन राहायला गेलो त्या टायमाला, हनुमान टेकडीवर. 98ची गोष्ट आहे. त्या टायमाला तर आता गावातले 2-4 जण असेल. म्हणलं कोणतं महाराज आला बाबा, ते 12-9 पोरगा आहे तो, आता काय दिवा लावायचा आणि कुठंतरी खून बिन करून आला असं काही म्हणायचे. आले बाबा तिथं. जरी एक जण मला तुम्ही महाराज आहेत का. म्हणलं हो. बरोबर मला काही प्रश्न विचारायचा. म्हणलं विचार. म्हणला कृष्णाच्या आईवडिलाचं नाव काय. आता कृष्णाच्या आईवडिलाचं नाव म्हणलं. मी म्हणलं वसुदेव देवकी नंदबाबा यशोदा. म्हणजे त्यांना 2 बाप होते का. म्हणलं तुला डोकं लावायची गरज नाही ना, काय तुला सोयरी करायची त्यांचं आडनाव काय होतं काय करत काय. म्हणलं बरोबर. म्हणलं त्यानं बरोबर सांगितलं. म्हणलं बरं रामाच्या आईवडिलाचं नाव. म्हणलं आईचं नाव माता कौशल्या, वडिलाचं नाव राजा दशरथ. मला वा शाबास बरं म्हणलं की मला समाधान वाटलं. मला आता पिढत आहे किंवा माल हाणलेला गडी होता त्याने काय धोरणात नाही. मी म्हणलं आता बरं जाईन, आता जाईन उठून. पण उठून निघला. म्हणलं बरं चालला. इथून इतकं गेलं पुन्हा महागारी होणारला बाबा. म्हणलं वा अजून एक विचारलं. म्हणलं सांग. म्हणले महादेवाच्या बापाचं नाव काय. महादेवाच्या बापाचं नाव. आता तुम्ही शिवमहापुराण इथं ऐकतात. एकदा सुद्धा त्यांच्या वडिलाचं नाव कुठं काशीखंडात नाही, कुठं जगद्गुरू शंकराचार्य सुद्धा सांगू शकत नाही. तिथून निर्मिती सगळं विश्वाची निर्मिती तिथून. कुणी सांगू शकत नाही त्यांच्या आई वडिलाचं नाव. त्यांचं काय ते स्वयंभू आहेत. पण ते म्हणलं, मी म्हणलं हे काय कशात आढळलं नाही वाचण्यामध्ये काशीखंड सगळे ग्रंथ वाचले पण कशात आढळलं नाही बाबा. तर म्हणलं मग महाराज कशाला झाले. मी म्हणलं तो काय विचारले. आता तसं उत्तर द्यावं लागेल. त्याला म्हणलं तो मला काय विचारले. मला महादेवाच्या बापाचं नाव. म्हणलं मी असलं तर किती सांगेन ना, पण तुमच्या 2 प्रश्नाचे उत्तर मी दिले की नाही. म्हणलं हो. म्हणलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या, पुन्हा त्याचं उत्तर मी देतो. मला सांगा. मी म्हणलं तुझ्या आज्याच्या बापाचं नाव काय.
तो मला तवा काय मी होतो का म्हणून मग महादेव टायमाला मी होतो का बरं आणि त्याला जमाना होऊन गेला ना ते का आताच आहे का महादेव हा काय ते बोलत जशाच तसं उत्तर द्यावं लागतं महाराज काही प्रश्न विचारतात महाराज त्याला भक्ती म्हणत नाही महाराज त्याला काही भक्ती म्हणतात का काही म्हणले त्याला भक्ती म्हणतच नाही महाराज मी आता इकडं परभणीकडे गेलतो कळस बसवायला हां तिकडं कळस बसवायला गेलं जरा थोडा उशीर झाला जरसे हां थोडा उशीर झाल्याच्यानंतर ते माणसं मला देवबापाने सांगितलं होतं आणि 2 वाजतापासून मी तिथं 2लाच गेलो 1:30लाच 1-1.5 घंटा अगोदर तरी पण त्यांचं लवकर उरकलं ते म्हणले उरका उरकल्यानंतर मग म्हणले ते गावाले म्हणले कुठं बाबा लावा फोन आम्हाला फोन लावा खुर्ची घाल म्हणलं 2चा टाईम आहे मी जवळ येतो आता आलो जवळ कसं तरी गेलो की त्याने म्हणले 2-4 पोरं आले म्हणले बाबा लईच तुमची वाट बघावं लागली राव एवढं तुमच्या दुसऱ्याच्या हाताने जमत नाही का म्हणलं तसं काय नाही मग कारण काय मला प्रश्न विचारला मी म्हणलं काही नाही ते संन्यासाच्याच हाताने बसावं लागतो ते कळस वर बशितानी संन्यासाच्या माणसाच्या हाताने बसावं लागतं म्हणजे का म्हणलं त्या काळसाला दुसऱ्याचा हात लागल्यावर त्याचा वंश वाढत नाही म्हणलं त्याचा वंश वाढत नाही म्हणून संन्यासाच्या हाताने असं का बरोबर म्हणलं पण मी म्हणलं मग पण का म्हण ते म्हणलं हे नसेल उत्तर दुसरं काय असेल मग तुझ्यासारखंच उत्तर आहे माझ्याकडे तू थांब म्हणलं मी म्हणलं कशा करता आमच्या हाताने बसते माहिती आहे का म्हणलं का शिखर असतं 51 फूट 71 फूट असं फूट असतं की नाही उंच असतं म्हणलं हो तितक्या उंच आम्हाला जावं लागतं म्हणलं हो आणि वरून जर निसटलं आणि खाली पडलं तर आमच्या महागा पुढं कुणी रडायला नसतं म्हणून आमच्या हाताने बसलं काय उत्तर द्यावा त्याला उत्तर देत ना काय उत्तर आहे का त्याला दुसरं उत्तर नाही विठाला ह्याला भक्ती म्हणत नाही महाराज काही माणसं त्या ठिकाणी उगा नाव ठेवायचे त्याला सवय असते 1-2 माळा बघितली ते म्हणलं बाबा कसलंच माळ करी असं म्हणलं मला एक जण म्हणला ते माळकरी उगं लबाड असतात म्हणला आता माळकऱ्याला नाव ठेवणार लय माणसं येत ना तर माझ्यापाशी आला ते म्हणलं होय माळकरी लईच लबाड असतात म्हणले मी म्हणलं कोण म्हणलं तुम्हाला माळकरी लबाड नाहीतच म्हणलं मग कसं काय मी म्हणलं लबाडाने माळा घातल्या तर आम्ही काय करावं माळकरी लबाड नसेल लबाडाने माळा घातल्या आता आळंदी पंढरपूरला छाटका आणणारे माणसं ते खरी ओरिजिनल माळकरी असतात का लबाड माणसं असतात मग तसं असते त्या ठिकाणी तसं त्या बाबाकडे बघितलं की मला समाधान वाटायचं काळ्यामध्ये 2-4 माळा असायच्या कपाळाला असणारा गंध लावलेला मुद्रिका लावलेला पांढरा फेटा त्याच्याकडे बघितलं की समाधान वाटायचं का कारण वारकरी संप्रदायाचा तो श्रंगार आहे म्हणून समाधान वाटायचं पण दुसऱ्या वर्षी पुन्हा मी त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर त्याच खांबाला खेटून बसलेले बाबा होते कीर्तन ऐकायला पण कपाळाला गंध नाही गळ्यात माळ नाही मी म्हणलं काय मिळेल बाबा तुम्ही जुळे भाऊ आहेत का अजून एखादा आहे का तुमच्यासारखा म्हणलं नाही मी एकूण तर एकच आहे आणि म्हणलं मग हे गळ्यात माळ आणि ते म्हणलं मीच होतो म्हणलं मग आता का म्हण काय केलं म्हणलं काढून टाकलं म्हणलं आपण सगळं सोडून दिलं म्हणलं मी म्हणलं का म्हणला देव बिला वडाचा सोबती राव म्हणलं काय झालं सांगा ना म्हणलं मी 5 एकरमध्ये 9 बोर घेतले पाण्यासाठी 5 एकरमध्ये 9 बोर घेतले म्हणलं मग थेंब नाही लागला मी महिनावार करी पंढरीचा महिनावार करी अर्धा किलो जटाळ छटाकावर आणला मी काकडा ते करू आणि म्हणलं मग पाण्याचं थेंब नाही लागला राव प्यायपुरतं तरी समाधान देवाचं कसं काम आहे मग नित्य नाही म्हणा आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ आणि पाण्याचं थेंब नाही डोकंच हल्ला म्हणला आणि आमच्या शेजारी राहतो गावाला कुणाला नीट बोलत नाही सुधीवर नसतो तनी नुसतं 5 फुटच अंतर आहे म्हणलं पलीकडून मग बांधतं त्या बांधावर त्यांनी 100 फुटच बोर घेतला एकच असा भाळकांडाच लागला हा बाळकांड तिथून पुढं आपलं डोकंच सगळं सोडून दिलं मला आपल्या मनासारखं नाही झालं का आपण सोडून देतो ह्याला भक्ती म्हणत नाहीत महाराज ह्याला भक्ती म्हणत नाही सोडून देतो आपण आपल्या मनासारखं नाही झालं की सोडून देतो तसं नाही पाहते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंगा तो का म्हणे तुझा न पडावा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी किती जरी दुःख झालं हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ही अवस्था असली पाहिजे ह्याला खरी भक्ती म्हणतात विठाला म्हणून हीच थोर भक्ती आवडते देवाला आवडणारी भक्ती आपण केली पाहिजे देवाला काय आवडतं महाराज
आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. जे देवाला आवडत आहे ते आपल्याला आवडत नाही, जे आपल्याला आवडत आहे ते देवाला आवडत नाही. देवाला काय आवडतं महाराज? नामचिंतन आहे की नाही? नामचिंतन आवडत आहे. हां, पण आपण देवाचं भजन करीत आज 5वा दिवस आहे की नाही? रोज महाराज मंडळी सांगतात विठ्ठल विठ्ठल म्हणा, भजन करा, टाळे वाजवा म्हणतात का नाहीत? हां, लांबून लांबून होते महाराज सांगतात. तरी पण माणसं भजन करणार नाहीत. म्हणलं ना भजन करा, तसं काही नसतं. असं म्हणणार माणसं, तसं काही नसतं. पण का काय ते सांगतच असते, त्यांचा धंदाच आहे सांगायचा. नाही सांगितल्यावर काय माती खाते काय? माती खाते काय? माणसं बोलायला लागलं काय बोलतच सांगतात नाही महाराज. तसं नसतं महाराज. भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, ही खरी भक्ती आहे. पण आपण ऐकत नाही महाराज. आता एवढे माणसं बसलेत, हरे हरी नाही, देवा देवा नाही, रामकृष्ण हरी नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणलं की सगळ्यांनी टाळी वाजून भजन केलं पाहिजे. ह्यालाच कीर्तन म्हणतात महाराज. पण टाळी वाजाय म्हणलं, टाळी म्हणलं की भजन करा म्हणलं की तोंड चालू असलं तर हात बंद असतो, आणि हात चालू असला तर तोंड बंद असतो. टाळी म्हणलं तर नुसतं कोण म्हणतात तसं तर भजन. आणि जेवायला बसा म्हणलं, पुंडली म्हणलं की जेवा म्हणल्यावर असं करावं लागतं. ताट जवळ घ्या, हां, ते चपाती वगैरे पोळी त्यामध्ये चुरा भाजी वाता असं कालवा जवळ घ्या सांगावलं. जेवा म्हणलं की घास इथं जवळ उचतर तोंडा कधी की नाही माणसं, ते सांगावं लागत नाही माणसाला. पण भजन करा करा म्हणलं तर लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये आनंद नाही महाराज, याच ठिकाणी आनंद आहे. मग भजन केलं पाहिजे. आता एवढे माणसं बसलेत महाराज, हरी हरी नाही, देवा देवा नाही, रामकृष्ण हरी काही नाही. आता कीर्तन झाल्यावर उठताना देवा देवा नाही, रामकृष्ण हरी, उठताना काय म्हणणार? आगा गा 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 ना तारा रा रा रा, हे काय भजन आहे? भजन आहे. पडले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. इंद्रियाला वळण बसलं महाराज. किती प्रयत्न करा, देवाचं नाम चिंतन येतच नाही महाराज, येऊ शकत नाही. किती प्रयत्न करा. ही आपली भक्ती कशी आहे? वातावरण बघितलं का? हे मंडप बघितला का? वातावरण बघितलं का? वाटतं आपण टाळ वाजलं पाहिजे, असे मुलं वाजताना बघितलं आपलं आपण वाजलं पाहिजे. मृदंग वाज आपण मृदंग शिकला पाहिजे. कवा हे वातावरण, ह्याला भक्ती म्हणत नाही, हे वातावरण असतं महाराज. जशा तसं वातावरण असलं की माणसाला बघा जसं वाटतं आपण भजन केलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी हे बघितलं की मग महाराज आलेलेच असतात गावात. दुसरा दिवस असतो किरत, लईच आनंद आहे ना राव इकडं, काय लईच आनंद आहे इकडं. खरंच आपल्या जर मनातून हल्लं बाबा काय. मग महाराज लोक आलेले ते मग वाटतं कसं आपल्याला माळ घाला वाटते बाबा. आता काय दातं पडले काय, आता चावत नाही काय नाही, आता माळ घालावं वाटते. मग आता ऐन टायमाला सप्त्यात माळ कुठाली, माळ भेटत नाही ना. आमच्यासारखे बाबा आलेलेच असतात. मग म्हणले होय बाबा माळ घालायची. मग दुसरा म्हणतो माळ कुठं आहे का? दुसरा हाय म्हणले एक जणाकडे, त्याच्या गळ्यात 2 माळा आहेत. म्हणलं 2 माळा? हो. 1-2 कसं काय त्याच्या गळ्यात? म्हणले खरं बोलायची नाही खोटं बोलायची, 2 माळा आहेत म्हणला. मग त्याच्याकडून मग घेतली, त्याला 100-200 रुपये देऊन त्याची 1 माळ त्याच्याकडून घेतली. मग त्याने माळ, 1 नारळ, खडी साखर, बुका. बाबा आपल्याला आता सगळं सोडून द्यायचं, काही आनंद नाही. ह्याच्यात लय आनंद आहे. हो हो फार आनंद आहे, इकडे लय आनंद आहे. मग कसं काय? मग आमच्यासारखे विचारत हे बंद केलं का? हो आता बंद केलं. किती 2-3 दिवस झाले, सप्ताह सुरू झाल्यापासून कशाला शिवत नाही, खात नाही, काय नाही. आता 2 दिवसात कसा वेळ वाचायचं बसून काय? मग ते म्हण नाही ना. मग महाराज आता आमच्यासारख्याला 10-5 रुपये भेटत आहेत, या इकडे काय करायचं, टिकून आहे तर नाही टिकू. मग आले की म्हण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बुका लावला, माळ घातली. माळ घातल्यावर मग असं ताईटच. मग माळ अशी झाकून नाही, माळ अशी वरच. काय मिळेल माळ? हो लय आनंद इकडे, सगळं सोडून दिलं आपण. आता लय आनंद इकडे, सगळं सोडून दिलं, सगळं लय आनंद, सगळं सोडून दिलं. आणि मग तितक्यात मग आता हे सगळं वातावरण झालं. मग सप्ताह झाला. सप्ताह संपल्यावर मग आलं इलेक्शन. कोण म्हणतं येत नाही ना, आल्याशिवाय राहत नाही. येऊन येणार कोण? तो ह्या बापाशी आहेच कोण? काय करायचं, काय करायचं? मग तितक्या टायमामध्ये लगेच येऊन कोण येणार. आणि मग वातावरण. आणि मग म्हणणार, मग गावामध्ये त्या उमेदवाराच्या गाड्या त्या फिरणार, कमांडर गाड्या, मॅक्सर क्रुझर गाड्या फिरणार झेंडे लावून. मग त्यांचं वातावरण. मग त्याचे दोस्त म्हणणार माऊली चला ना. आता कसं ते मी नग म्हणत होतो ती यांनी काय बोलतच ना. मी नग म्हणत होतो, आमची माणसं ऐकत होती तिथं झाले की आता मला माणसामुळं काय मानता आहे ना, बळतच गुतीलं कसं तरी. म्हणले मग नाही म्हणले संघ फिरायला काय हरकत आहे, खायचं नाही काही नाही आपलं संघ. दुसरं साधं असतं तसं काही नाही.
ते म्हणले मग नुसतं गेले फिरायला गाडीत. आता इकडे तिकडे फिरले. आता उमेदवार ते फिरायला गाड्या, पैसा उमेदवाराचा असतो, माणसं बसायला गाड्या बिड्या. आणि मग त्या चांगल्या ठिकाणी गाड्या कधी उभा राहत नाहीत, धाब्यावर इकडे तिकडं. ह्याला म्हणे उतर ये ना, ते गावात सांगन ना आपल्या उमेदवार, आपल्या विरोधाची गाडी पलीकडूनच आहे ती सांगन गावात बाबा टकर येईल ना ग बाबा. ते मला उतर ना खाली नका, गाडीतच बसून राहणार. कसं तरी ते बघितलं ना वातावरण. त्यांनी ते टेबल मांडलेले, गेला सण, जगामध्ये पाणी वाचलेलं, खळखळा वाढलेलं. हे ह्यानी पहिला खेळ केलेला ते हो, पहिला खेळ केलेला हे ध्यानातच आलं. आनंद मला मग त्याला म्हणे यार पण कसं हे नाही ना आता, मग कसं करायचं. मग आले घरी कसं तरी संध्याकाळी मग बैठक बसली आपली पार. म्हणले हो रे हल्लेच अवघड झालं राहू लय आनंद इकडं. मग त्याला एक जण म्हणला हा बाग तुला मिळ लागत नाही. म्हणलं का की 22 दिवस आहे म्हणला, अजून प्रचार किती दिवस आहे 22, आता 2 तर दिवस झाले म्हणला, अजून 22 दिवस आहे. म्हणलं मग काय नाही मी सांगतो तसं कर. म्हणलं माळ काढायची. म्हणून काढायची नाही, संन्यासाच्या हाताने माळ घातलेली आपलं वाटत लागेल बाबा, तसं नका. म्हणलं मग माळ काढायची नाही म्हणलं आपण हाताने, माळ हाताने काढायची. शांत बसा, माळ हाताने काढायची नाही, माळ हाताने काढायची नाही बरं का, माळ हाताने काढायचीच नाही. म्हणलं काय कर मी सांगतो तसं कर. त्याच्या गावामध्ये कॅनल गेला असा मोठा पाट पाण्याचा. म्हणले चल पवायला जायचं म्हणलं. आणि पवायला गेल्याच्यानंतर काय कर, माळ हाताने काढायचीच नाही, उडी हाणताना ही माळ निसते अशी इथं आणून लावायची. उडी हाणणं झटका देणं सांगत गेली. म्हणलं गेली अरे काय राव आपल्या पाटाचं पाणी उडी तर माळ्या गेली. तर दुसरा म्हणलं दुसरी घालायची का ते. मला नका आता मनाने गेली ना जाऊ दे म्हणला, हाताने घातली का मला जाऊ दे. ते म्हणलं बरं काय हरकत नाही, माळ गेली. मग ह्याला भक्ती म्हणतात का महाराज? ह्याला भक्ती म्हणत अंतःकरणामधून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन व्हायला पाहिजे, भजन व्हायला पाहिजे. मनुष्य जन्म भगवान परमात्म्याने कशाकरता निर्माण केला? भजन करण्याकरता. दिवी दिला देह भजना गोमटा, दिवी दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा. तुया झाला मनुष्य जन्म कशा करता दिला? भजन करण्याकरता, संसार करण्याकरता नाही. संसारासाठी नाही. आपल्यासाठी संसार निश्चित आहे, पण आपण संसारासाठी नाहीत. आपल्या डोक्यामध्ये टोपी टोपीसाठी डोकं आहे का? डोक्यासाठी टोपी आहे. डोक्यासाठी टोपीसाठी कारण त्या ठिकाणी शनोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. भव म्हणजे संसार. या संसार सागरामधून तरुण जाण्यासाठी या ठिकाणी डोकं आहे महाराज. त्याच्याकरता आपण शेतामध्ये आखाडा बांधलेला असतो. आखाडा कशासाठी असतो? बैलासाठी. आणि बैल आखाड्यासाठी, कारण शेतामध्ये काम करण्यासाठी असतात. तसं आपल्यासाठी संसार निश्चित आहे, पण आपण संसारासाठी नाही. तसा करता भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला पाहिजे. नाही करत महाराज. तुम्हाला सांग, हीच थोर भक्ती आवडते देवाला आवडली पाहिजे महाराज. एके दिवशी महर्षी नारदजी सहज फिरत आणि प्रभू रामचंद्राकडे आले नारदजी. आणि आल्याच्यानंतर म्हणले, तुमच्याकडं भक्ताची यादी म्हणले. भक्ताची यादी म्हणले, हो आहे. पाहायला मिळेल म्हणले, मिळेल. दाखवा म्हणले यादी. प्रभू रामचंद्राने कपाटामधून यादी काढली आणि नारदजीकडे दिली. तर त्या यादीमध्ये नंबर 1लाच नारदजीचं नाव होतं त्या यादीमध्ये. नारदजीला एवढा आनंद झाला. मला आपलं नाव नंबर 1ला. वा. मग तितक्यात त्या यादीमध्ये हनुमंतरायाचं नावच नव्हतं. म्हणले हनुमंतराय तर श्रीराम भक्त हनुमान संबोधल्या जाणारं, आणि हनुमानजीचं नाव भक्त आहेत ना ते.
आणि त्यांचं नाव ह्याच्यामध्ये कसं काही नाही. म्हणून हनुमानजीकडे आली ती यादी घेऊन नारदजी. म्हणले तुमचं यादीमध्ये नावच नाही. हनुमंतराय म्हणले पहा, यादीमध्ये नाव यावं म्हणून मी भक्ती करत नाही, किंवा मी केलेली भक्ती त्यांना आवडत नसेल म्हणून माझं यादीमध्ये नाव नसेल, मला त्याचं काही सुखदुःख काही नाही. त्यांचं सरळ सरळ मार्ग सांगितला त्यांनी. नाही पण नाव असायलाच पाहिजे हो, नावावर सगळं चलतं. नारदजी म्हणले नाव पाहिजेच होतं. बघा तुम्ही आता लग्नपत्रिकामध्ये नुसते नाव टाका माणसाचे. नावं टाकले की ते वर बापन ते बघितलं का माणूस मोकळ्या बकेकडे घेऊन मोकळ्याकडे तिकडे पळला. मोकळ्या बकेटा त्यात काही नसलं तर ते बघ इकडे बघा असं करतो. त्यांना वाटतं कामावाला माणूस दिसतोय पण लगेच ओळखायची काही काहीच काम केलेलं नाही, लगेच ओळखायची. तशी अवस्था असते महाराज. तसं नारदजीकडे ते डायरेक्ट नारदजीने ती यादी घेतली ना हनुमंतरायाकडे आली. म्हणले नाही नाही तुमचं नाव पाहिजे होतं, बघू आता पुढल्या वर्षी काय करायचं. तर असं होतं की नाही माणसं. मग म्हणले आता काय करायचं, मग नाव पाहिजे होतं. म्हणले आता तुम्हाला सांगतो नावाचा विषय. आम्ही बीडहून पैठणला जायचो दिंडी घेऊन, दिंडीमध्ये जायचो आम्ही. त्या दिंडीमध्ये गेल्याच्यानंतर बीडहून गेवराई उमापूर असे इकडले मार्गे चकलांबा मार्गे तिकून ह्याला जायचो बोदेगाव, बालम टाकळी, बोदेगाव हातगाव मुंगीन पैठण. तशी दिंडी जायची. तर हातगावला सगळ्या दिंड्या तिथून जात होत्या. हातगाव मुंगीन पैठण. तर हातगावला सगळीकडल्या दिंड्या तिथून जायच्या. मग त्या गावाल्याने एकच विचार केला. म्हणले आपल्या गावातून सगळ्या दिंड्या जातात ना, सगळ्याला जेवण्याचा विषय नाही. तिथं दुपारच्या टायमाला येतात 2-3-4 वाजता. मग तेव्हा काय जेवण्याचा टाईम असतो. मग काय करू आपण, शरबत तयार करतो. सगळ्या दिंड्याला शरबत बनवायचं. नेमकं आमची दिंडी गेली तिथं तेव्हा त्या पातेल्यातलं सगळं शरबत संपलं होतं. आम्ही असे भाग्यवान माणसं, सगळं शरबत संपलं. मग आम्ही म्हणलं बाबा नाही. मग मी म्हणलं बसा आता करतो शरबत. आणि ते आता प्यानं म्हणले नाही आता राहू द्या, काय करायचे. आता दिंडीमध्ये काय वापसा होऊनच देत नाहीत ना माणसं, सारखं चालूच राहते. मग त्या टायमाला मग म्हणले आता काय करायचं, थांबा म्हणले. मग आम्ही म्हणलं नाही जात. नाही म्हणले थांबा, आता शरबत तयार होते. म्हणले तर तुम्ही काय करा, पंचपदी करा म्हणले भजन. म्हणले बरं. असा मोठा मंडप होता, त्या 3 फॅन लावले होते. 3 फॅन असे पंखे 3 फॅन लावले होते. आणि त्याच्या तिथं त्या मंडपामध्ये माणसं बसले भजनावाले. आता मृदंग लावलेला होता, टाळकरी हे ते शरबत तिकडे चालू आहे. तर पंचपदी चालू झाली यांची. तितकंच एक माणूस गावातला आला की त्यांनी खटाखटा बटणं बंद केले आणि ती फॅन लावलेली खटखट बंद. दुसरा मला यार काऊन बंद केले. तो मला तुला काय करायचे. अरे काऊन बंद केले. ते मला तुला काय करायचे. अरे काऊन बंद केले. म्हणून अरे तुला माहिती आहे का म्हणलं का बंद केले. तर म्हणलं का हे फॅन म्या दान दिलेले आहेत म्हणलं देवाला. म्हणलं मग चांगली गोष्ट दिली तर काय हरकत नाही म्हणलं. मग आणि त्या फॅनवर माझं नाव आहे म्हणलं दिलेलं आहे. आणि ते नाव फिरायला लागल्यावर नाव दिसतं का, दिसत नाही. फॅन फिरायला लागल्यावर नाव दिसतं का, दिसत नाही म्हणलं. मग आणि हे माणसं काय पुन्हा येणार आहेत का तया करता. ते मला तो नावासाठी काय माणसं उकडून मारतो का, नावासाठी काय करीन माणूस सांगता येत ना मला, आहे की नाही. तसं नारदजीने हनुमंतरायाला सांगितलं तुमचं नाव यादीमध्ये नाही. ते म्हणले मी यादीमध्ये नाव येण्याकरता मी भक्ती करत नाही. नाही तुमचं नाव पाहिजेच होतं राव. हनुमंतराय मग बुद्धिमताम वरिष्ठम, बुद्धिमतामध्ये श्रेष्ठ असणारे हनुमंतरायाने सांगितलं. म्हणले आपा तुम्हाला जी यादी दिली ती ना प्रभू रामचंद्राने, ती 2 नंबरची यादी आहे. 1 नंबरची यादी कपाटातच आहे म्हणले. म्हणले हा हो. म्हणले मग का ती हा ना म्हणजे बघा. तर मग ते आणल्याच्या नंतर बघितलं 2 नंबरची यादी आणि 1 नंबरची यादी ह्यांना दिलेली 2 नंबरची होती आणि 1 नंबरची यादी कपाटात होती. मग परत नारदजी आले. हा प्रभू रामचंद्र म्हणले नंबर 1ची यादी म्हणले पाहायला मिळेल. ती यादी काढली नारदजीकडे, ती यादी दिली. तर नंबर 1लाच हनुमंतरायाचं नाव होतं ते यादीमध्ये. नंबर 1च्या यादीमध्ये हनुमंतरायाचं नाव. त्यामध्ये नारदजीचं नावच नाही. नारदजीचं नाव त्या यादीमध्ये नाही. मग यादीमध्ये नाव नसल्याच्या नंतर मग तळपायाची आग मस्तकाला गेली नारदजीची. म्हणले असं कसं काय, असं नसायला पाहिजे, भेदभाव नसायला पाहिजे. त्यावेळेस देवाने सांगितलं तुम्हाला माहिती आहे का, ही नंबर 2ची यादी ना ही तुम्हाला दिलेली. मी ज्यांना आवडतो त्यांची यादी नंबर 2ची यादी, मी ज्यांना आवडतो त्यांची. आणि 1 नंबरची यादी मला जे आवडतात त्यांची यादी आहे. आणि त्या यादीमध्ये हनुमंतरायाचं नाव आहे महाराज. त्या यादीमध्ये हनुमंतराय. मग कशी ती असणारी भक्ती कोणती श्रेष्ठ आहे म्हणून प्रथम चरणामध्ये सांगते हीच हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडत देवा, हेची थोर भक्ती आवडत देवा.
हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. कारण संसारावरलं प्रेम काढायचं आणि देवाकडं लावायचं ही सगळ्यात मोठी भक्ती महाराज. संसारावरलं प्रेम काढायचं आणि देवाकडं लावायची सगळ्यात मोठी भक्ती, सोपी भक्ती सगळ्यात मोठी. पण तसं सुटत माणसाला ते होणार नाही महाराज. कारण कसं आहे की संसार सुटत नाही. साधू संतांनी सर्वांनी सांगितलं संसार दुःखमुळं चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुख पाहता जवा पाडेन दुःख पर्वत एवढे. या संसाराच्या पायी देव आठवत नाही. संसारामध्ये सांगितलं सगळ्यांनी, तरी पण संसार माणसाकडून सुटत नाही आणि सोडायचा बी नाही. संसार सोडायचा नाही, पण कसा तर संसार करायचा कसा नाथ महाराज सांगतात. पक्षी अंगणी उतरती उतरती पक्षी अंगणी उतरती उतरती पक्षी अंगणी उतरती उतरती पक्षी अंगणी तैसे आसावे संसारी संसारी तैसे आसावे संसार एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते तैसे आसावे संसारी तैसे आसावे ठिकाणी म्हणतात संसार करायचा कसा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. पक्षी आकाशामध्ये उडणारा पक्षी आहे, तो अंगणामध्ये उतरतो पण ते गुंतून राहत नाही. एक दोन दाणे टिपले घेतले की ते उडून जातो, थांबत नाही. तसा संसारामध्ये राहायला पाहिजे. पण आपलं संसार करायचं कसं आहे, त्या साखरेच्या पोत्यात जर मुंगी शिरली एक कण घेऊन निघून जावा, ती पोत्यात मरती पण बाहेर निघत नाही. तसं तुमचं आमचं एकदा संसारात गुंतलं का बाहेर निघतच नाही माणूस. संसार सुटत नाही, सोडायचा बी नाही महाराज. संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. संसारामध्येच राहायचं पण त्याच्यापासून अलिप्त राहायचं. नाव ही पाण्यातच असते पण पाण्यापासून अलिप्त असते. अलिप्त कमळ जडी जैसे अलिप्त कमळ जडी जैसे अलिप्त कमळ जडी जैसे अलिप्त कमळ जडी जैसे सत्यवादी करिये अलिप्त कमळ जडी जैसे सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी माणसं संसार करतात पण कसं, तसं कमळाचं फूल पाण्यात असतं पण पाण्यातून बाहेर काढल्यावर पाण्याचा थेंबसुद्धा त्या कमळाच्या फुलावर राहत नाही महाराज. तसं संसारात राहायचं पण त्याच्यापासून अंगाला असे असणार त्या लिपलं नाही पाहिजे. अंगाला ते संसार गुंतला नाही पाहिजे. असं मोकळं त्या कमळाच्या फुलाला जसं पाणी चिटकत नाही तसं आपल्याला संसार चिटकायला नाही पाहिजे. असा संसार केला पाहिजे पण आपण करत नाही महाराज. संसार सुटत नाही. सोडीला संसार माया तयावरी फार. संसार सुटतच नाही ना. सुटतोय का? अजिबात नाही. संसार सुटू शकत नाही. तुम्हाला सांगतो, एक माणूस होता, ते 2 धामाला गेलता. 2 धामाला आणि 2 धामाला जाऊन आल्यावर गावात कोणाला नीटच बोलत नसं.
त्यांनी वाढून सांगायचं आपलं दोनदा चार धाम झालं म्हणायचा. चार धाम दोनदा झालं म्हणायचं. पारावर म्हटलं आपलं चार धाम दोनदा झालं. दोन धामाला एकदाच गेलता तर गावात मी आपलं चार धाम दोनदा झाले, चार धाम दोनदा झाले उगाच. गावातले म्हणले ह्याची खोडच मोडावं लागेल, कारण हे कोणाला नीटच बोलून देत नाही ना. म्हणले मग ह्याची खोड मोडल्याशिवाय नाही. मग त्याला एक जण म्हणला आता वाढून सांगायचा स्वभाव गुण असतो माणसाचा, वाढून सांगतो मला. आता तुम्ही आम्ही सुद्धा वाढून सांगणार. कसं वाढून सांगणार तुम्हाला पटवून सांगतो. बघा तुम्ही आपला रस्ता पांदीचा रस्ता असा, आपल्या शेतात चाललो का आपण असा पांदीचा रस्ता असा पांदीचा, आणि पार त्या ठिकाणी 600-700 फूट अंतरामध्ये तिकडे एखादा माणूस असा, तो इकडे यायला लागला आणि हे तिकडे चालला पांदीतून. आणि मग ह्याला हेकून जाताना एक असा अंगठ्यावनी साप हेकून इकडे चाललेला दिसावं. आपण पळ लवकर लवकर इकडे. तिथे इथं येऊस तर साप गेला निघून. मला काय काय जनावर गेलं म्हणला बाबा. मांडीवणीच होतं रे बाबा. आता मांडीवणी होतं का ते जनावर नव्हतं ना, पण वाढून सांगायचं ना. त्याने बघितलं नाही आणि हे सांगितल्याशिवाय राहत नाही. मांडीवणी होतं का जनावर नाही, पण वाढून सांगणार. माणसाचा स्वभाव पण आहे तसा. तसं तो 2 धामाला जाऊन आला. पण काय म्हणा 4 धाम आपलं 2दा झालंय. एक जण म्हणलं ह्याची खोडच मोडावं लागेल. तो म्हणलं का आता खोड मोडायचं औषध माहिती पाहिजे. खोड मोडती माणसं म्हणते जी त्याची खोड मिळालेली जात नाही खरं आहे, पण खोड मोडायचं औषध माहिती पाहिजे. हां आता ते शासनाच्या स्कीम आहेत पण आपल्याला माहिती आहेत का त्या? हां सगळ्या स्कीम आपल्याला माहीत नाही. जे त्याच्यामध्ये लय बोरलेलं आहे त्यालाच माहिती आहे काय काय सरकारच्या स्कीम आहेत. हां सरकारी स्कीम जी असते ना ती सगळ्याला माहिती नसते. तुरळक माणसाला माहीत असते, सगळ्या स्कीम माहीत नाही. आता माणसं म्हणतात जारचं पाणी प्या, फिल्टरचं पाणी प्या. आता म्हणायला लागलेत. अरे देवाने पहिलंच फिल्टर दिले ना आपल्याला. याला फिल्टर म्हणतात. फिल्टर हे फिल्टर आहे. पाणी प्यातानी काडी कात्र ह्याला गुतो तू मध्ये जात नाही. हे खरं फिल्टर आहे. ह्याचा फायदे आपल्याला माहिती नाहीत ना. हा आता आपण ते ठूत नाही त्याला काय आपलं दुर्भाग्य नाही तर खरं फिल्टर हे आहे महाराज. बघा तुम्ही पहिला फायदा काडी कात्र ह्याला गुतो तू मध्ये जाऊन देत नाही. हे फिल्टर आहे. दुसरा फायदा चहा घट दुधाची करायची, 2दा प्यायची गरज नाही, एकदाच प्यायची. प्यातानीच असं बुडून ठेवायचं आणि हाडकून द्यायचं. जेव्हा तलप होईल तेव्हा निश्चळ. या स्कीम माहिती नाहीत ना आपल्याला. आहेत का माहिती? या स्कीम अजिबात नाही माहिती. ते त्याचं खोड मोडायचं सुद्धा औषध आहे महाराज. खोड मोडायचं सुद्धा औषध आहे. ते माहिती पाहिजे. माहिती आहे की नाही? कर्मधर्म सवय तुम्हाला सांगतो. सख्या चुलत बहिणी होत्या 2 बरं का. ऐका ना, सख्या चुलत बहिणी होत्या दोन्ही. काय काय चुकत आहे काय? मग नाही वाटलं काय चुकत आहे काय? विठाला विठाला ठाला ठाला काय का. तर चुलत बहिणी होत्या 2. आणि मग ते कर्मधर्म सहयोगाने त्या चुलत बहिणीचं एकाच मंडपात लग्न झालं. त्या नांदायला गेल्या बिचारीला एक मुलगा दोघीला झाला. ते दिपाळी त्या मला गावात यायच्या माहेरी. मग आल्याच्या नंतर पण ते दोघीला एक मुलगा झालता ना. त्या दोन्ही मुलाला काय सवय लागली काय निसता अंगठा असा चोकायचे दोन्ही पोराला. पुढं लहान होतं तेवढं काय वाटलं नाही, पण ती खोड मोडायसाठी ते लय प्रयत्न केला दोघीने बी. त्याच्या हाताला त्या अंगठ्याला चटणी लावायची, हां असं काहीतरी दुसरं लावायचं आग होईन असं, पण ती तसंच करायची. खोडच मोडाना. ते आता लहान होते तेवढं काय वाटलं जरा पळीचे झाले 5-5 वर्ष झाली तर ते असेच पळायचे असे करून. असं म्हणजे आता काय करावं. तर दिवाळीला गावाकडं आल्या माहेरी तर एका पोराची खोड मोडली होती. असं नव्हतं करीत आणि एक करीत होतं. मग तिने विचारलं संगीता तुझं पोरगा आता असं करीत नाही. म्हणली नाही. काय औषध केलं का? म्हणले औषध लय भारी औषध नाही. म्हणले लय सोपं औषध आहे, पण आपल्याला माहिती नव्हतं ना. त्या स्कीम जसं माहिती नाहीत, त्या स्कीम जसं माहिती नाही तसं ते असतं. म्हणले माहिती नव्हतं त्या स्कीम आपल्याला. म्हणले मग ते सोपं औषध आहे. म्हणले पण माहिती नाही आपल्याला. म्हणजे काय औषध केलं सांग ना. कोणत्या मेडिकलवर जायचं नाही, औषध घरीच आहे. काय औषध करायचं? काय नाही म्हणले त्या पोराची चडी ढिली ठेवायची. खाली चालली का असं करायला सवडच नाही. असं करीन का असं करीन. चडी खाली चालली का असं करायला सवडच नाही ना. किती सोपं औषध आहे, किती सोपं औषध आहे की नाही. पण माहिती नाही ना. माहिती पाहिजे. विठाला विठाला ठाला ठाला हरी विठाला ठाला विठाला. तसा तो ग्रस्त असणारा. आणि 2 धामाला जाऊन आले त्याचं. एक जण म्हणलायची खोड मोडावं लागेल. काय खोड मोडायची म्हणले. मग 10 माणसं जमले. म्हणले तुला कोणी सांगितलं रे 2 धामाला 4 धामाला जायचं? कोणी सांगितलं? ते म्हणला मी गेलो.
कशा करता गेला माझ्या समाधानासाठी. आणि मला मग काऊन बडबड करीत असतो, तुला माहिती आहे का नियम काय? म्हणलं का, एका धामाला गेल्यावर एक दुर्गुण सोडावं लागतो. तिकडे गेल्यावर सगळे शरीरामध्ये शडी विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मदमत्सर सगळे शडी विकार आहेत. एखादा दुर्गुण सोडला की तिकडे गेल्यावर. हां म्हणलं मग काय सोडलं सांग? तो म्हणला आता आपल्याला राग येत नाही. म्हणलं काशीला आपण राग सोडून आलो. मला तिकडंच काशीला राग सोडला, आता राग येत नाही. हे म्हणला काय सोडलंय? म्हणला राग सोडला आता आपल्याला राग येतच नाही. हे म्हणत तो काय सोडलंय? आपण राग सोडला तर आपल्याला राग येतच नाही. काय सोडलंय? मला राग सोडला आता आपल्याला राग येतच नाही. ते मला काय सोडलंय? राग सोडला तर आपल्याला राग येत नाही. ते मला काय सोडलंय? राग म्हणतोय तुला, आणि तुला तर आला ना, सुटत नाही. तसा सोडिला संसार माया तयावरी फार. संसार सुटत नाही. संसारावरलं प्रेम काढायचं आणि देवाकडं लावायचं. ही सगळ्यात मोठी भक्ती महाराज. सगळ्यात मोठी भक्ती हे संसारावरलं प्रेम काढायचं आणि देवायचं. देवाकडं सोडायचं. संसारावरलं प्रेम काढायचं, संसारावरलं प्रेम काढायचं आणि देवाकडं लावायचं. ही सगळ्यात मोठी भक्ती. पण माणसाला सुटत नाही महाराज. संकल्पावी माया संसाराची. एक सावकार होते, सावकार बरं का. एक सावकार होते आणि ते सावकार लई चिकट होते. संपत्ती लई मोठी घरी, पण चिकटले होते एकदम, लई चिकट. मग त्यांच्याकडे काही भजनी मंडळ आलं. म्हणले सावकार चला पंढरपूरला. हे म्हणले काय पंढरपूरला? सावकाराला माहिती आहे पंढरपूरला जायचं. म्हणलं चारपाटा निघल्याशिवाय काय राहणार नाही, काहीतरी 10-5 रुपये खर्च करावंच लागतो. म्हणले मग म्हणले काय करायचं आहे? म्हणले काय आहे पंढरपूरला? तर भजनी मंडळ हुशार होतं. भजनी मंडळ म्हणले पंढरीशी दारे आल्या संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीच्या आवडी कृपाळू तातडी उताविळ. ह्याने प्रमाण दिलं. सावकारालाही हुशार होतं. सावकार म्हणला पंढरपूरला जावाच म्हणून काही नियम नाही. ठाईचं वैसुनी करा एक चित्त. आवडे आनंद आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. न लगती सायास जावे वनांतरा. सुखे तो खरा नारायण. सोपं आहे. आता प्रमाण त्यांनी एक दिलं भजनी मंडळ, ह्यांनी 2 दिले. न लगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण. ठाईच वैसुनी करा एक चित्त. 2 प्रमाण दिले. भजनी मंडळ म्हणलं तर आपली तर अकलच होऊन झाली. आपली एक प्रमाण ह्यांनी 2 दिले. आता कसं करायचं? दुसरा म्हणला माणसाला माहिती नुसतं फोनलाच कोड नंबर नाही, माणसाला कोड नंबर आहे. तर माणसाला जत्ताचा कोड नंबर. तुला सावकाराचा कोड नंबर माहिती आहे का? म्हणलं काय? मी सांगतो तसं कर. जवळ कानाच्या जवळ जायचं. मला सावकार रुपयात यायचं नाही, घ्यायचं नाही, तुम्हाला रुपये खर्च नाही, नुसतं आपलं फुकट टेम्पूत बसून जमन का? फुकट म्हणल्यावर म्हणलं मग जमन. मग जमन. फुकट घालीत असताल जेऊ तर लेकरा बाळा सहित येऊ. काही लागत असेल देणं तर आमचं होत नाही देणं. मला फुकट म्हणल्यावर म्हणलं हो जमन. म्हणलं या मग कपडे बदलून. सावकार गेले कपडे बदलायला. तर भजनी मंडळ आधीच तयारीत होते. पिशे भरून आणले होते. 460 टेम्पो लावला होता येईल. 460 टेम्पो. त्या 460 टेम्पोला असे हुका असते चोला बांधायला. गाद्या ते हातरून फालकं खाली टाकून साकळ्या लावून आणि मध्ये पाय बाहेर खाली सोडून फालक्यावर पाय सोडून गच झाला टेम्पो फुल. आले सावकार कपडे बदलून. सावकार म्हणजे ओळिंब्यात आले. ओळिंबा कळतो का? ओळिंबा ही पटकेची कोर, आपल्या टोपीची कोर आणि धोत्राच्या मिऱ्या असे वरून सोडले की एक साधल्या पाहिजे. त्याला ओळिंबा म्हणते. ते एका लईने दुरीत आले सावकार कपडे बदलून आले. म्हणले बसा. म्हणले कुठं बसता? टेम्पो फुल जागा झाली, पाय ठेवायला जागा नाही. या गाराव म्हणले फुकट हवसन मला नाही कर, मग द्यायचं नाही घ्यायचं नाही. फुकट म्हणले असं अडचणी शिरावं लागतं. जा बसा म्हणले. अरे म्हणले कसं? अरे या गाराव म्हणलं उशीर झालं बसा. मग एक पाय ह्यानी टेम्पूत आणि एक पाय खाली. तर टेम्पोवाल्याला खुनीलं. आला म्हणजे टेम्पो. सावकार पडत धारा धरलं कसं तरी असं ओढून असं वाढले. त्या त्या 460 टेम्पोला असे हुक होती. त्या 90 धोतर गुतलं त्या हुकाला असं. म्हणले यार धोतर आम्हाला वर म्हणला हे टाईम नाही. हे काय रुपये द्यायचा घ्यायचा आपल्याला वर म्हणला. 90 धोतर फाटलं सावकाराचं. 90 धोतर फाटल्यावर आता माणसाचा स्वभाव गुण आहे. दुसऱ्याचं फाटलं म्हणजे आपल्याला बरं वाटतंय. माणसाचा स्वभाव गुण आहे का नाही? धोतर 90 फाटलं. आले म्हणले जाऊ दे आपल्याला नका द्यायला, पण 500 रुपये झालं दुसरं तर घ्यावं लागेल. त्या समाधान माणसं गेले पंढरपूरला. तिथं गेले. चंद्रभागेचं स्नान वगैरे केलं आणि त्या ठिकाणी दर्शन वगैरे. ते आता दर्शनाला जायचं पण आधी स्नान झाल्यानंतर तिथं देवबाप्पा ते आले. म्हणजे संकल्प सोडावा लागतो.
तीर्थाच्या ठिकाणी लेणे को हरिनाम, देणे को अन्नदान, तरणे को लिंता, डुबणे को अभिमान. काहीतरी तीर्थाच्या ठिकाणी एक शीत दिले अन्न होई कोटी कुळाचे उदाहरण. म्हणजे काहीतरी दान धर्म करावा लागतो, संकल्प सोडावा लागतो. सोडा आता भजनी मंडळी कोणी 10, 20, 50 आपल्या ऐपतीप्रमाणे द्यायचं, पूर्वजांचं नाव घ्यायचं, हातात पाणी घ्यायचं आणि त्यांच्या नावाने संकल्प सोडायचा. आले सावकार करते देव बाप्पा म्हणले सावकार सोडा संकल्प. सावकारला हुशार म्हणले हे टेम्पोत आलेले ते ना आम्ही एकच आहे, ते नाही काय आम्ही काय एकच झालं. म्हणले भजनी मंडळ म्हणलं नाही तुमचा सोडा काहीतरी सोडा म्हणले तुमचा काहीतरी हो द्या उद्धार. म्हणले तुम्ही गावात काय देत नाहीत हिथं तरी हो द्या ना काही. मग मला आता लय अवघड झालं बाबा. मग घेतलं सावकाराने हातामध्ये पाणी. देवा पण म्हणले घ्या वंजळ करा, केली वंजळ, दिलं हातामध्ये पाणी. आता ह्यांचा संकल्प ऐकायला सगळे भजनी मंडळ जवळ. मला रुपये कधी कुठं देत नसतो. आता कचाट्या सापडला का नाही आला जवळ आले ह्यांचा संकल्प ऐकायला. ह्याने हातात पाणी घेतलं आणि काय संकल्प सावकारला हुशार. सावकार म्हणले यापा हातात पाणी घेतल्यावर संकल्प म्हणायला लागले. म्हणले यापा तुमच्या सगळं येऊन लय घोडचूक केली म्हणला. आता आलो तर आलो इथून पुढं कधीच यायतून आणि दिलं पाणी खाली सोडून. अरे हो काय संकल्प आहे का. संकल्पावी माया संसाराची म्हणून असणारा हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. दुसऱ्या चरणामध्ये तसेच राहावे, तसेच राहावे, आनंदे तैसीच राहावे, आनंदे तैसीच राहावे. चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात देवाने ठेवलं तसं राहायला पाहिजे. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसेची राहावे, किंवा जैशी स्थिती आहे तैशा बरी राहे. कौतुक तूप आहे संचिताचे. आपलं काहीच हातात नाही महाराज. काय हातात आहे आपल्या. देवाने ठेवलं तसं राहायला पाहिजे. समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसेची राहावे. म्हणून त्या ठिकाणी ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ते असू द्यावे समाधान. समाधानी जीवन जगलं पाहिजे महाराज. आणि समाधानी जर जीवन जगायचं असेल तर त्याला काय करावं लागेल महाराज. सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. समाधानी जर जीवन जगायचं एक नाम केशव भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये सारखं दुसरं समाधान कोणतं नाही. तर भजन केल्याशिवाय माणसाचा उद्धार होत नाही महाराज. आणि म्हणून समाधानी जर जीवन जगायचं असेल तर त्याला भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. आपल्याबरोबर काय येते महाराज. सगळं हिथं सोडून जायचे महाराज. सगळ्याला माहिती आहे की नाही. पण आपल्याला सुटत नाही महाराज. तुम्हाला सांगतो कितीपर्यंत आता मंडप बघितला का माणसाला भजन करावं वाटतं, नामचिंतन इथे, पण तिथं नाही तरी भजन करत नाही सांगितलं तरी. कारण तुम्हाला सांगतो फ्रीज असतं का फ्रीज, फ्रीजमध्ये लाईट असले का, लाईट असल्यावर पाण्याचा बर्फ तयार होतो आणि लाईट गेली का पण बर्फाचं पाणीच होतं. तसे वातावरण बघितलं की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सारखं. आणि हे जमलं देवाकडं मंदिराकडं सुद्धा नाही कधी काय नाही. लय देवाच्या नादी लागत ना म्हणजे कोणा काय माणसं असं आहे महाराज. तसं नाही. त्याला त्या ठिकाणी आणि किती प्रयत्न करा देवाचं नाम चिंतन करायचं ते येतच नाही, होतच नाही. तुम्ही म्हणता कसं किती प्रयत्न करा देवाचं नाम चिंतन घ्यायचं होतं का, होत नाही अजिबात नाही. तुम्ही म्हणता कसं एका मुलीला पाहुणे बघायला यायचे, पाहुणे आणि पाहुणे बघायला आले, यायचे जेवण करायचे निघून जायचे. आणि 7-8 ठिकाणचे पाहुणे आले, सोयरीक जमलीच नाही. मग त्यांच्या बैठकीत एक गुरुजी होते शिक्षक,
त्यांच्याकडे ते मुलीच्या वडिलांनी म्हणले गुरुजी काय मिळालं राव म्हणलं आपली मुलगी दिसायला चांगली बोलायला चांगली आहे. हा म्हणले मग आता लग्न माणसं काय पुन्हा फोन करतो म्हणले तर पुन्हा कवर क्षेत्राच्या बाहेरच सांगतो राव फोन काय करावं. ते म्हणले काय होकत आहे म्हणले गुरुजी म्हणले हा मी तुमच्या सगळ्या बैठकीला आहे. म्हणले मग तुमच्या मुलीला बोलायची सवय बरोबर नाही. ते म्हणले चांगली बोलती तोतरी नाही गॅंगानी नाही चांगली ना दिसायला चांगली. ते म्हणले तसं नाही सुशिक्षितपणा थोडा असला पाहिजे. म्हणजे आता आपल्याकडे तुमच्याकडे पाहुणे येतात का नाही हो मग त्याचा सुशिक्षितपणा रोज असतो का. पाहुणे आल्यावर बेडशीट सोफा सेट हे तिकडे तयारीला असते. आणि दुसरी गोष्ट त्यांना पाठ बाहेर पाय धुवायला साबण 2 माणसं टॅवेल घेऊन तयार इतकी सोय हे व्यवस्था सुशिक्षितपणा रोज असतो का नाही. पाहुणे आल्यावर करावं लागतं तसं. म्हणजे मग हो तर म्हणले मग ये करा. तर म्हणले तसं तुमच्या मुलीला सुद्धा बोलण्याची सवय बरोबर पाहिजे. म्हणजे काय चांगली तसं नाही सुशिक्षितपणा थोडा. मुलीला जर पाहुण्याने जर विचारलं ताई तुला स्वयंपाक येतो का तिने काय म्हणायला पाहिजे होय. शुद्ध बोलायचं ना होय. शेतातलं काम येतं का होय. आणि तुझ्या जर मुलीला जर विचारलं पाहुणे ताई तुला स्वयंपाक येतो का ती म्हणते हा. मग हिथं गणित होकत आहे म्हणले. मग 2 महिने प्रॅक्टिस त्या मुलीला आईवडिलांनी. आणि कुठं अजून होकत आहे म्हणले काय म्हणले अजून बी होकत आहे म्हणले काय म्हणले नवरदेव मुलगा आल्याच्या नंतर नवरदेव मुलगा कोणता हे अगोदर वडिलाला विचारायचं मुलीने पाणी द्यायला. मग पाणी द्यायला आता नवरदेव मुलगा म्हणजे उष्णा सजलेला असतो उष्णा बेल्ट एकाचा बूट एकाचा सॉक्स एकाचा. हा पहिल्या गाड्या होत्या तसल्या राजदूत आब घालायचं काम. राम राम पाहुण्याला चलतो म्हणल्यावर ते सीटवर करावं लागत होतं. आणि पेट्रोलची कुप्पी पेट्रोल असं सोडायचं मग चालू झाले का पस 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 लवकर चालू बस 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 आतल्या गाड्या होत्या ना आणि तसल्या गाड्या. आणि ह्यो नवरदेव मुलगा असा काडीमुडी एकदम काडीमुडी. आणि ह्याने मला शाईने खानाला माझ्याकडे गाडी जवळजवळ गेल्यावर गाडी माझ्याकडे म्हणायची तिथं गेल्यानंतर ते म्हणणार आमचं बॅलेन्सलं हे तुला सर्व होत नाही ते असं गाडी इकडे तिकडे जाईल. ते म्हणणार काय नाही तुला काय करायचं मी आहे. कसं काय तुला काय करायचं म्हणला शायनिंग तर मी आहे ना नवरदेव मग आता मी जमलं पाहिजे म्हणलं. ते म्हणलं मग काय नाही गाव होतं उताराचं. गावात उतारतानाच असं काही गंगात उतारताना कसे रस्ते असते डायरेक्ट कसे तसं गावजवळ असं उताराचं गाव होतं डोंगराच्या पोटाला असं. ते म्हणलं जवळजवळ आले म्हणलं माझ्याकडे. ते म्हणलं तुला तुला काय करायचं म्हणजे जाडजूड होते. आणि जो नवरदेव होता काडीमुडी पहिलवान संघाने ह्याला गबदुली आणि म्हणलं केली गाडी चालू करी फसा बसले ह्याला वेळाले नाही उतारा झाली गाडी राहणार गेली एकदा आखाड्यातच शिरली बाबा. हे पडले उलतून पडल्यावर किती लागले माणसं अगोदर बघत नाही. आपल्याला कोणी बघितलं का अपमान सरवत नाही. कसं तरी पाहुणे पडले उठाव आणले पाहुणे घरी आणले ना. तिथं गेल्यावर आता त्या मुलीने वडिलाला विचारायचं नवरदेव मुलगा कोणता आहे की नाही. तर ते आता नवरदेव मुलगा काडीमुडी हे संघ गेलेले गबदुली त्या मुलीने ह्यांना दिलं सोडून त्यांच्याकडेच बघायला लागली. ते म्हणले माय आमचं झालं ह्याच्यात राहिले आम्ही नाही मुलगा नवरदेव होय बरं. मग पाणी देताना कसं द्यायला पाहिजे पदर घेऊन तांब्या असा घेऊन असं दमन द्यायला पाहिजे जायला पाहिजे. ही पद्धत आहे. तुझी मुलगी काय करते तांब्या असा नाही असं नीटच आणि मग तसं नाही जमत. हे गणित होकत आहे म्हणले म्हणून मिळेल जमत नाही. ते म्हणलं मग काय करावं लागेल तिला रोज प्रॅक्टिस 2 महिने त्या आईवडिलांनी मुलीच्या आईवडिलांनी 2 महिने प्रॅक्टिस. ताई उद्या पाहुणे जर आले पाहुणे जर तुला विचारलं ताई तुला स्वयंपाक येतो काय म्हणायचं होय. शेतातलं काम येतं काय म्हणायचं होय. कपडे वगैरे धुता येतात का काय म्हणायचं होय. काय म्हणायचं होय. काय म्हणायचं होय. आता म्हणते ना ताई होय म्हणली हा. अरे 2 महिने सांगून पुन्हा तेच. आणि मग कसं मिळत जुळत नाही. तसं तुमचं आमचं कितीही प्रयत्न करा देवाचं नामचिंतन होतच नाही महाराज. म्हणून नामचिंतन घेतल्याशिवाय आपला उद्धार नाही. चहुवेद जाणं सही शास्त्र कारणो 18 पुराण हरिशी गाती पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. नामाने तिन्ही लोकांमध्ये जे जेकार होतो महाराज. पण देवाचं भजन करावं लागतं महाराज. खरी असणारी भक्ती आहे. देवाने ठेवलं तसं राहायला पाहिजे. हा एक सुशिक्षित मुलगा होता. सुशिक्षित मुलगा कशाला म्हणतात कुणाला म्हणतात भरपूर शिकला पण नोकरीच लागली नाही त्याला सुशिक्षित बेकार म्हणते. सुशिक्षित बेकार. आता ते डिग्री असतात माणसं. आता मला एकदा विचारलं आता मी काही शिकलेलो नाही अजिबात नाही शिकलेलो. पण काही ठिकाणी चांगले महाराज लोक तुमची डिग्री काय शिकली. आता माझ्याकडे आला म्हणलं बाबा तुमचं शिक्षण म्हणलं आपलं नाही शिक्षण झालं
म्हणलं किती? म्हणलं मी यशस्वी थर्ड इयर आहे. त्याला म्हणलं यशस्वी थर्ड इयर, कोणाच्याच ऐकण्यात नाही प्रश्न. म्हणलं मी यशस्वी थर्ड इयर आहे. तुम्हाला असं बघ मोठी डिग्री हो कोणती माहिती नाही. म्हणलं यशस्वी थर्ड इयर म्हणजे काय? मी म्हणलं 10वी 3दा नापास झालेलो बाकी त्याला यशस्वी थर्ड इयर म्हणते त्याला. आता ते डिग्री असतात BA बेकार, MA मोकार, मॅट्रिकचे कारण नवी टोकार, असे त्या डिग्री असतात. महाराज यायला पाहिजे महाराज. तसं सुशिक्षित बेकार मुलगा. आणि मग हे पुण्याला राहतो. आता पुण्याला आपल्या काहीच हातात नाही. ठेवीले आनंद ते तैशीच राहावे, ह्याला काहीच हातात नाही. पुण्यासारख्या ठिकाणी राहत होता. तिथं राहत असताना आणि हे बिगारी काम करायची लाज वाटायची जास्त शिकल्यामुळं. नुसतं इकडून तिकडून फिरून आलं की जेवण करायचं. जेवताना आई वडले त्याच्या मागं खुटखुट लावायची. हा बोकार येतो, काय खात नाही, नुसता फिरतो, काय करीत नाही, काय करीत नाही, सारखं असं असणारं बडबड करायची. मग त्यावेळेस त्यांनी एकच म्हणला, ह्यांचं बोलणं खाऊन जगण्यापेक्षा मेलेलं बरं आहे ना. इतका वैतागला तो, मेलेलं बरं आहे म्हणला. मग ह्यानी काय केलं, मला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर वरून उडी टाकायची दुसऱ्या वडल्यावर खाली आत्महत्या करायची. जगायचंच नाही म्हणलं. रोजच जगून हे बोलणं खाऊन जगण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणलं. हे कदारलेली केस एकदम मारायला निघलेलं आणि एक जण जगायला निघलेलं. हातपाय हालेलीशी देऊन कसं देईन, काही जगण्याकरता काहीतरी हातपाय हालावं लागतात. पण एक माणूस सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मोठलं टोपलं, त्यामध्ये पाव बटर ब्रेड घेऊन असं मोठा ढीग डोक्यावर घेऊन जगण्यासाठी निघलेला. पाववाला बटरवाला ब्रेडवाला त्या गल्लीनी बारकाल्या गेली असतात. हे खालून जगण्यासाठी निघलेलं आणि कदारलेली केस वरून मारायसाठी निघलेलं. जी ह्यानी वरून उडी टाकली नेमकी ह्याच्या टोपल्यात पडली की हे आधार स्पंजसारखं उडून बाजूला पडलं. आणि जे ज्याच्या डोक्यावर टोपलं होतं ते कणलं सुद्धा नाही, जागेवर मेलं जागेवर. मग मला सांगा, जगायसाठी जे निघलं ते मेलं आणि मरायला निघलेलं ते जगलं. मग आपल्या काय हातात आहे का? देवाने ठेवलं तसं राहायला पाहिजे. ठेविले आनंद ते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधा. म्हणून तर नाही. पण माणसं वागत नाहीत ना तसं. जसं देवाने ठेवलं तसं वागलं पाहिजे. पण माणसं जे करायचं का ते करीत नाहीत आणि जे नाही करायचे ते केल्याशिवाय ज्याची गरज नाही ते आदर, त्याची गरज नाही ते आदर करा. एक माणूस ST स्टँडमध्ये काचाच्या कॅबिनमध्ये एक ग्रस्त बसलेला असतो. काचाच्या कॅबिनमध्ये त्याच्याकडे एक दुसरा ग्रस्त गेला. जे काचाच्या कॅबिनमध्ये बसलेला ग्रस्ताचं किमान वय 52-53 वय असेल, 52-53. तिथं हा ग्रस्त गेला. मला तुम्ही येत का? मला हो. बरोबर, लग्न वगैरे झालं आहे का? आता 52-53 म्हणल्यावर तसंच राहिला असेल का? मला लग्न झालं आहे, मला लेकरं बाळ, मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी. बरोबर म्हणले. मग मुलगी लग्न म्हणजे मुलीचं लग्न झालं, जावई नोकरीवाले मिळाले, चांगलं आहे. 2 मुलं आहेत, त्यांचे लग्न झाले, त्यांना नोकऱ्या आहेत. म्हणले मुलं काय नोकरी करतात? मला एक लाईट खात्यामध्ये आणि एक शिक्षक आहे. तर शिक्षकाला किती पगार आहे? तुम्हाला शिक्षकाला 40,000 रुपये महिना आहे. आणि ते लाईट खात्यात आहे म्हणले त्याला 20,000 रुपये महिना. 40 आणि 20 60,000 रुपये. तुम्हाला म्हणलं मला 40,000 आहे. म्हणजे 1,00,000 रुपये तुमच्या घरात येतात महिन्याला. म्हणलं हो. मग घर स्वतःचं बांधलं आहे का किरायाने राहतात? म्हणले स्वतःचं बांधलं आहे. बरं स्वतःचं बांधलं म्हणजे कॉलम घेतलेत का लोड बिरिंग केली? ते म्हणलं तुला कोणत्या गावाला जायचं आहे? ते मला कुठंच नाही. म्हणलं मग एवढा तरास मला का म्हणून देतो? ते म्हणलं मी तरास देतच नाही, तर लिहिलंय चौकशी करा म्हणून करतो. मग का घरादाराची चौकशी करायची का? घरादार होय, घरादाराची चौकशी करायची का? चौकशी करायची कशाची? हे लक्षात आलं पाहिजे. जे करायचं ते केलं पाहिजे महाराज. पण माणसं करीत नाहीत महाराज. याची गरज की आता कीर्तनामध्ये बघा तुम्ही, चांगल्या ठिकाणी माणसाला जमत नाही. आता कीर्तनाचा टाईम किती? 9 ते 11. मग मला सांगा 9 ते 11 टाईम आहे की नाही कीर्तनात? हा. पण चांगल्या कामामध्ये 9 वाजून 11 तर 11 वाजून 10 मिनटं झाले एकामेकाला मोबाईल कुणी आणला तर ते काय वेळ टाईम कळतो की नाही असं लगेच. चांगल्या कामामध्ये टाईम जास्त झाला तर जमत नाही. अवांतरामध्ये किती टाईम झाला काहीच वाटत नाही. असं ते टाईम झालं 11 वाजून 10 मिनटं झाली की एक माणूस काना इतकीच काठी घेऊन असा उभा मध्येच. म्हणलं बाबा काय नाही म्हणलं तुमचं चालू द्या, तुम्हाला काय नाही. आणि म्हणलं मग तुम्ही बघा तर कोणाला नाही. म्हणले तुमची तारीख कुणी घेतली त्याला बघतोय. मध्ये टाईम जास्त झाल्यावर माणसाला त्या ठिकाणी सर होत नाही. अवांतरामध्ये किती टाईम जाऊ द्या काहीच वाटत नाही. चांगल्या कीर्तनामध्ये थोडा टाईम जास्त झाला काय होतं, पण सण होत नाही माणसाला. आणि अवांतरामध्ये एक माणूस त्या ठिकाणी असणारा. आता आमच्या तिकडलं सांगतो, हिताला सांगत नाही. काही माणसं खेळायला बसले, आलं ना ध्याना, खेळायला बसल्याच्यानंतर टाईम झाला. ते रोज 10-11 वाजता जेवत होतं माणूस. पण 12 वाजले 1 वाजले तरी जेवायला घरी आलं नाही. मग त्या पोराच्या माईने सांगितलं, हे पोरा बघ रे बाबा जेवायला आलं नाही, बघ बरं जा. म्हणजे कुठे त्या वाडाखाली असेल पारापाशी मारुतीच्या जा म्हणले बघून. हे गेलो होते तिथं म्हातारा चालू होतं खेळायचं.
त्यांनी बघ दादा आईने जेवायला बोलिलं जेवायला. हे म्हणलं जा, मला काय एवढं कळा ना का, मला आलो आलो जा. पानं वाटायचा झटका चालूच होता. हां खेळायचं ते 2-4 जर खेळणार असेल पानं वाटायचं. कुणी पानं वाटायचे, कुणी पिसायचे, मग कुणी वाढायचं पान. मग पानं असे बघितल्यावर मग म्हणलं वड. मी हातच वडलं होतं. नाही नाही आणि हे वड टाकल्यावर ते जुटला नाही का, तू हीच वडणी वड वड म्हणलं वड. हे म्हणलं वड माझी वडणी. म्हणलं हो वड. म्हणलं इकडं हा असा लोड आला की देवाच्या कधी पाया पडत नाही. ह्याला वाटलं 7 बाहेर काय बुवाच्या इतका लोड वाटलं त्याला. मग ह्याने म्हणलं माझी वडणी. म्हणलं हो वड. मग त्या पानाच्या पत्त्याच्या पानाच्या पाया पडायचं. हे तर देवाला कधी हात वाढला नाही. मग पानाच्या पाया पडणार असं आणि मग म्हणणार ओठ असं करून. मला सांगा एवढं प्रेम आपण भगवंताला दिलं तर आपला उद्धार होईल का नाही. पण इकडं नाही जमत मला. ते खेळणार समजू, जे 2-4 जर खेळणार आहेत ना ते कामावले समजू, त्यांच्या मागे देवानी काम लावलं असं समजू. पण त्याच्या बाजूला घेर घालून बसलेलं रुपये खिशात नाही. पण इकडं ते हुळहुळ होते पाय तरी पण दुसरा म्हणजे ओढीतून ह्यामुळं 2000 गेले लाचच ओढीतून ओढीतून ह्यामुळे 2000 गेले. मला काय मी घातल्यात का तो आरवट मानतोय ना ह्यामुळं म्हणलं त्याला कसं तरी थोडंसं वातावरण ढिलं उसर इरमालेली होतं. पुन्हा वातावरण शांत झाले पुन्हा वड 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 टाक वाचला वाचला कोपर केळी आणि मला मिळालो रे मार. मुंडकमध्ये घालायची गरज नाही ना. जे करायचं ते केलं पाहिजे महाराज. ज्याची गरज ते केलं पाहिजे. पण माणसं करीत नाही. आमच्या माता भगिनीसुद्धा बघा झोका पंचमी असते की काय, झोका पंचमी असते ना. मग मला सांगा आमच्या माता भगिनीसुद्धा म्हणजे नुसतं म्हणतात पंचमीचे 5 झोके. काय म्हणतात पंचमीचे 5 झोके. ह्याकाच माणूस नाही नुसतं म्हणायचं 5 झोके. ह्याकाच माणूस आला जेवण कर ना. मी आता जेवून आलो 2 घास खा. किराळ लागू सर जेवणार पण किराळ लागू सर जेवणार पण म्हणायचं 2 घास असते आहे की नाही. तसं पंचमीचे 5 झोके. आमच्या माता भगिनी नवे कपडे घालून नवे कपडे घालून पंचमीचे 5 झोके म्हणायचं असते. पंचमीचे 5 झोके वडाला उमराला पिंपळाला मोठमोठाले झोके बांधलेले आमच्या माता भगिनी. पंचमीचे 5 झोके पंचमीचे 5 झोके. मग मला सांगा खरा त्रास कुणाला आहे. जे झोका चढीत आमच्या माता भगिनी. मग झोका पंचमीचे 5 झोके नाही उभा राहून झोका चढीणार असं उभा राहून नवे कपडे असं झोका चढीणार. मग खरा त्रास कुणाला आहे. जे झोका चढीत आहे त्याला. पण खाली उभा राहण्याची गडबडी वेगळीच. जिकडं झोका जाईल तिकडं गरज नाही ना. त्याची गरज नाही त्याची गरज ते करायला. त्याची गरज नाही ते केल्याची राहत नाही मला. त्याची गरज नाही ना ते केलं. त्याची गरज पाहिजे. जे करायचं ते केलं पाहिजे. त्याची गरज नाही ते करत नाही महाराज. म्हणून हे लक्षात राहिलं पाहिजे. देवाने ठेवलं तसं राहायला पाहिजे. आपलं काहीसुद्धा हातात नाही म्हणून असणार त्या ठिकाणी म्हणतात. कारण असणार म्हणून असणार ठेविले आनंद तैसे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. पुढल्या चरणामध्ये सांगतात पुढं
उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आपलं काहीच हातात नाही. भोग तो नघडे संचिता वाचूने करावे ते मने समाधान. म्हणून या मने मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. बाकी सगळं लटका हा व्यवहार सर्व हा संसार वाया येणारा हरिविन म्हणून असणार आहे. आपल्या काहीच हातात नाही महाराज. आज जसं केलं की तसं फेडावलं. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान यह गीता का ज्ञान. केले कर्म झाले तेच भोग आले उपजले मेले ऐसे किती. म्हणून आपलं काहीच हातात नाही महाराज. म्हणून वाहिला उद्योग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून असणार आपल्या काहीच हातात नाही. आणि म्हणून कळालं पाहिजे महाराज. वय झालं की संपलं महाराज. कुणीच कुणाचं नाही. कुणीच कुणाचं नाही महाराज. व पण माणसाला त्याची त्या ठिकाणी अहंकार गर्व निर्माण होतो महाराज. नामचिंतन केलं पाहिजे. भजन केलं पाहिजे. लेणे को हरिनाम देणे को अन्नदान तरणे को लिंता डुबणे को अभिमान. संसार हा पूर्ण होत नाही. संसार पूर्ण होतच नाही महाराज. होतो का? अजिबात नाही. पण लवकरात लवकर सावध झालो हरी चालो जागरणा. वय झालं की संपलं महाराज. कुणी नीट बोलत नाही. आम्हाला एक जण माणूस म्हणला, बाबा तुम्ही देव केव्हापासून करता? म्हणलं लहानपणापासून. म्हणले मग तुम्हाला देव कधी दिसला भेटला बोलला? म्हणलं कधीच नाही. मला सगळं मोकारच आहे राव. मग सगळं मोकार. मी म्हणलं कसं काय? आम्हाला काही साक्षात्कार व्हायला पाहिजे ना. मी म्हणलं आता भगवंताचा साक्षात्कार काही कमी पण आपल्या लक्षात आलं पाहिजे ना साक्षात्कार झालेला. तुम्हाला काय साक्षात्कार सांगा. मी म्हणलं आता इथं एवढे माणसं आहेत कराय माणसासारखा दुसरा माणूस दाखव बरं. डिजिटल कोणाला ज्याला छापता येतं त्यालाच देव म्हणायचं. बरं तुला हे कमी वाटत असले माऊलीच्या सोहळ्यात जा, कुंभमेळ्याला जा. एवढ्या माणसात गेलं तरी माणसासारखा माणूस दुसरा नाही, दिसतच नाही. पण एखादा अपवाद म्हणून एखाद्या ठिकाणी आवळा जावळा माणूस जुळा जे असतात ना भाऊ जुळे तसे काही सापडतात माणसं एकासारखी. एक जुळे असतात ते आवळे जावळे. म्हणले ते झाले. मी म्हणलं बरं हे हाताचं थंब असतं ना बँकेमध्ये चालतंय ना. सगळ्याचं एक नाही ना. नाही तर कुणी कोणाचे पैसे उचलले असते. कोटीवर माणसं आहेत कोटीवर. पण हाताच्या रेसासुद्धा वेगवेगळ्या आहेत महाराज. ही देवाला डिजिटल छापता येते. कारण एवढे माणसं पण रेगासुद्धा वेगवेगळ्या आहेत. ते देवाचं डिजिटल काय छापले महाराज. हे साक्षात्कार आहे दुसरं. म्हणलं तुला हे लक्षात नाही आलं. म्हणजे ही गाडी तयार केली देवानी. गाडी आहे की नाही गाडी? म्हणलं ह्या गाडीचा पार्ट पुन्हा बाजारात भेटत नाही. ह्या गाडीचा पार्ट पुन्हा बाजारात भेटतो का? खराब झाल्यावर दुसऱ्या गाड्याचा भेटतो. पण ह्या गाडीचा पार्ट बाजारात भेटत नाही. पण पार्ट गेल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही. पार्ट गेल्यावर त्याची किंमत कळते. आधी नाही. पुढला शो जावा माणसाचा पुढला शो आणि त्याला आंबा कापून द्यावा. हा बाबा हातात येत नाही. जसा मध्ये तसाच बाहेर वारवाड्यालाच येत नाही. पुढला शो गेल्यावर आणि नाही तर मग कडीचे दात राहावत नुसते कडीचे. पुढला शो गेला नुसते कडीचे दात राहिले ना ते नुसतं हसावा. हसलं तरी माकड धावल्यावर दिसते. नाही बघा तुम्ही नुसतं हसलं तरी माकड धावल्यावर दिसतंय की नाही. सगळे दात पडावं एक दात राहू नाही. सगळे दात पडावं सगळं बोळक व्हा. एक दात राहू नाही. आणि त्यांनी घोटून दाढी हाणावं. घोटून दाढी हाणावं. आणि घोटून दाढी हाणल्यावर मग त्याला बघावं हसताना. त्याने हसला का नुसतं हसला तरी कॉईन बॉक्सला रुपये टाकायचं सुराग कसं असते तसं दिसतंय महाराज. नुसतं जमीन फाटल्यावर का नाही तसं दिसतं महाराज. ही देवाची किमया आहे महाराज. पार्ट गेल्याशिवाय कळत नाही. पण तसं माणसाला होऊ नाही. पण झाल्यावर माणसं भेटायला जातात. तसं माणसाला होऊ नाही पण झाल्यावर माणसं भेटायला जातात महाराज. बरं का? तसं माणसं काय करतात त्याला भेटायला जातात. कवा अर्धा अंगवायू झाला एखाद्या माणसाला. बरं का? अर्धा अंगवायू झाला माणसाला. अर्धा अंगवायू कळतं ना. वारं गेलेली माणसं. मग तसे माणसं दवाखान्यात नेणार आणि तिकडून दवाखान्यातून महागारी घरी आणले. मग त्याला पाहुणे रावळ्याची गावातल्या भेटणाऱ्याची ओढ असते. सगळे माणसं भेटायला आले की कसं काय बाबा बरं आहे का? भय आता बरं आहे. कुठं नीट झाले? होऊन तांबा तांब्याला गेलो तिकडे. फोन तांबा म्हणतात. होऊन तांबा म्हणणार फोन तांबा. मग तिथून आल्यावर काही फरक? म्हणला हे काय बोट हालत येत ना. बोट हालत येत त्याला आपलं वाटतं. सगळं अंग हालत होतं. तेव्हा कधी टाळी वाजली नाही, कधी भजन केलं नाही, नामजप केला नाही. पण नुसतं म्हणलं काही तिथून आल्यावर फरक? म्हणला हे काय बोट हालत येत ना. म्हणला हात हालतो का? म्हणला हो. म्हणले चालायला येतं का? चालायला? म्हणला हो. हे काय चलून दाखवतो महाराज.
हे काय घेऊ आहे महाराज वय झालं ना एकदा पार्थ गेल्यावर पुन्हा बाजारात पार्थ भेटत नाही महाराज भेटत का पार्थ पुन्हा भेटत नाही हे लक्षात आलं पाहिजे महाराज पण ध्यानात येत नाही आपल्या कुणीच कुणाचं नाही नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणूनही मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे आपलं काहीच नाही महाराज लांबचे सोडून द्या घरातली सूनबाई सुद्धा नीट बोलत नाही सूनबाई सुद्धा म्हणत असते मामाजी लय मोठ्याने खोकू नका बाया तुम्हाला मोहली करू लय दचकत आहे कारण दच काय लागे झालेलं असते सुरकुत्या पडलेल्या दात पडलेले काही राहिलेले आणि मग ते सलाईनवर यावं सलाईनवर मग सलाईनवर आल्यावर सगळं गाव भेटायला त्याला दवाखान्यात तिथं गावात त्याला चहा नाही दूध नाही काही नाही पण दवाखान्यात सलाईनवर सगळं गाव भेटायला बरं मोकळ्या हाताने कुणी जात नाही भेटायला पेशंटला कुणी केळाचं डझन नेईन कुणी मोसंबी नेईन कुणी चक्कू नेईन कुणी ज्यूस नेईन कुणी नारळाचं पाणी नेईन मोकळ्या हाताने कुणी जात नाही जे लय हुशार माणसं असतात ना ते 200 रुपयाचे 300 रुपयाचे पार्ले पुढे एका माणसाने 200-300 रुपयाचे पार्ले पुढे घेतले पार्ले पुढे लई मोठे एवढा मोठा पोडा केला की ते असं मेन काढाय पिशीत केलं की असं घेऊन जिकडं आपल्या गावातले माणसं असते सरकार दवाखान्यात जिकडे माणसं असते ना तिकडं ते आपले पाहुणे कुठे ते कोणत्या कुठशी काय मग मी त्या पाहुण्याला भेटून खाली त्या पेशंटला भेटून पायऱ्या उतरत होतो त्याला म्हणले 3ऱ्या मजल्यावर 17 नंबरला येतो पाहुणा म्हणलं बरोबर मग वर चालला तेव्हा त्या पेशंटला भेटून मी पायऱ्या खाली उतरत होतो आणि वर चालला तुम्ही म्हणलं बाबा काय आहे यात मला पारले मी म्हणलं ते वारले जा घरी घेऊन कुठं चालला वारले म्हणलं ते काही माणसं असे असतात महाराज म्हणून त्या ठिकाणी कोणीच कोणाचं नाही आपल्याबरोबर काही येत नाही सगळं हिचं सोडून जायचं आहे माहिती का नाही सगळ्याला म्हणून लागतं संसार हा पूर्ण होत नाही म्हणून संसार पूर्ण होत नाही त्याच्याकरता असणारा हा संसार पूर्ण होत नाही म्हणून लक्षात आलं पाहिजे महाराज म्हणून असणारा हा संसार पूर्ण होत नाही त्याच्याकरता लक्षात आलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो शेवटच्या चरणामध्ये सांगतो कमाने घालू तयावरी भार तुका मन घालू तयावरी भार तुका मान घालू तयावरी भार तुका मन घालू तयावरी तुका मान घालू तयावरी भार तुका मन घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी 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 कैसी रहावे हे बिने आनंद कैसी रहावे हे बिने आनंद कैसी रहावे हे बिने आनंद कैसी रहावे कामने घालू तयावरी भार भाऊ हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसे चिरावे चित्त्या सुद्यावे समाधान विठोबा रुखमाई 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 अतिशय धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळामध्ये या ठिकाणी सेवा पूर्ण केलेली आहे कारण असं असणारं त्या ठिकाणी गावाला जेवढे धन्यवाद द्यावा तेवढे कमीच आहेत महाराज असा आनंद आहे महाराज सगळे तरुण वर्ग माता भगिनी मृदंगाचारी तरुण बांधव त्या ठिकाणी मुलं बारकाले विद्यार्थी
सगळे गुणीजन मंडळी महाराज. हा माईक सिस्टम चांगली आहे महाराज, एकदम जबरदस्त आहे महाराज. आणि इनेकरी बाबा आहेत, सगळे गुणीजन मंडळी महाराज. आणि गावातले माणसं असं असणारे सारखं झटतात आणि म्हणून असणारा. आणि तुमच्या दर्शनात तुमच्या माझा काही परिचय होता का नव्हता की नाही. पण जसं हनुमंतरायाची हनुमंतरायाने सुग्रीवाची आणि परशुरामचंद्राची मैत्री करून दिली, भेट करून दिली, तेव्हा हनुमंतरायामध्ये होते महाराज आहे की नाही. तसे तुमची आमची भेट करून द्यायला मध्यस्थी असणारे ब्रह्मदेव आहेत महाराज आहे की नाही. तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने तुम्ही म्हणलं असं व हे म्हणले असं या गावा मी एक सांगतो महाराजाला कार्यक्रम चांगला असतो असं म्हणून त्याने त्या ठिकाणी असणारा आम्हाला तारीख त्या ठिकाणी सांगितली, तुमच्या मार्फत त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि म्हणून असणारा तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आम्हाला प्राप्त झाला महाराज. म्हणून असं असणाऱ्या धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळामध्ये या ठिकाणी सेवा केलेली सगळे गुणीजन मंडळी आहेत महाराज, गावातलेच आहेत म्हणतात आहे की नाही. हां मग काय नाही, पुन्हा जावंही तिथले, त्यामुळं बघायचं काम नाही. यामुळं चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. हां संस्थेतले मुलं बाबा भजनी मंडळ म्हणलेलं आहे त्याच्या संस्थेतले हां विद्यार्थी ना आहे का. बघा बरं किती आनंद आहे. असं पाहिजे की ही खरी संपत्ती बरं का महाराज, सुसंस्कृती खरी ही आहे. हां नाही तर 200 एकर जमीन म्हणले पोराला, म्हणले पोर का सुधीवरच नाही. मग काय करायचं त्याला, त्या संपत्तीला काही काम आहे का. असं सुसंस्कृत मोंड्याचा माल आहे महाराज, चांगला मोंड्याचा माल, ह्याला कवा मार्केट आहे महाराज. मी म्हणतो नाही कीर्तनकार हो द्या नाही कर, पण ते आईवडिलाला सांभाळणार चांगले पुढं तुम्ही, तर त्यांना सुसंस्कृतीचं त्या ठिकाणी अभ्यास म्हणून तसं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो खरोखर आयोजन नियोजन फार चांगलं केलं आहे महाराज. नाही तर नियोजन नाही, तुम्हाला सांगतो नियोजन सांगतो, कीर्तन सेवा पूर्ण करतो. एक ठिकाणी मी गेलो, गावाचं नाव सांगणार नाही तुम्ही चौकशी करता म्हणून मी कंबर बांधलो, हारण ते जवळ होता. म्हणजे असं केलं कंबर बांधल्यावरती हारला असं बोका केला, ते म्हणजे नाही ज्याची पंगत असेल त्यांनीच हार घालायचा. बरं आहे का. आता म्हणजे आता ही तर पारमार्थिक माणसं इथं आणल्याला माहिती आहे हार कसा घालायचा काय ती. आता जे गावामध्ये गेलं तर त्याची पंगत होती म्हणून त्याला हार घालायचा योग, ते पारमार्थामध्ये कधी नव्हताच. पण तो भार 300 फूट लांब अंतरामध्ये मंडपाच्याही भारी तिकडं. म्हणलं हे रामकिसन हार घालायचं नाही का. म्हणलं मग पंगतच त्यासाठी केली आपण, चाललं मग लवकर. आता ते तिथून इथं येऊच तर त्या अंगण वारं गेलेलं आणि तिथून निघलं ते असं करीत म्हणले लवकर चालला. मग ते जरा लवकर म्हणल्या आधी असा चलत होता थोडा असा, लवकर म्हणलं जरा झटका जास्त झाला असा. ते आल्यानंतर तिने हातात काठी होती ती उभ्याने सोडून दिली. एका म्हाताऱ्या माणसाचं गुडघ्याचं कामच झालं बाबा. आम्ही त्याची सपांदी करायला गेलो तर आमच्यावर कशी बेतली बघा, आम्ही सपांदी करायला आमच्यावर कशी बेतली. मग मी म्हणलं बाबा त्यांनी काय मुद्दाम केलं नाही, हातातून काठी पडली सभागती अपंग माणूस हे झाला असेल तसं काय नाही. मी असं म्हणतोय तर आमच्यावर कशी बेतली. तो पारमार्थामध्ये कधी नव्हता. त्याला म्हणले कणगुळेच्या बाजूचं जे बोट असतं त्यांनी बोका लावा लागतो म्हणले बाबाला. मला बरं आहे, त्याने कणगुळेच्या बाजूचं बोट बुक्यात बुडिलं, पण वारं गेल्यामुळं बोटं पिंजारलेले असे जुळतच नव्हते ना, असे जुळत नव्हते असे बोटं पिंजारलेले. त्यांनी हे बोट इथं चिटकू सरे मधलं बोट माझ्या डोळ्यात. वारंवार नियोजन, याला काय नियोजन म्हणते हे तसं ह्या ठिकाणी आयोजन नियोजन चांगलं आहे महाराज. सगळे माणसं गुणीजन आहेत महाराज, तरुण बांधव माता भगिनी आहे की नियोजन चांगलं आहे. हां म्हणून हे लक्षात आलं पाहिजे. जाता जाता एकच सांगायचं आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करा, मांसाहार करू नका, मद्यपान करू नका, निर्व्यसनी राहा. व्यसन आणि फॅशन याच्यामध्ये जगादोगतीला चालले महाराज. म्हणून जाता जाता एक सांगायचं आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा असली पाहिजे आणि आईवडिलाची सेवा केली पाहिजे. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता त्या आईवडिलाची सेवा केली पाहिजे. पण माणसं सगळं महाराज उलटं करतात, कारण हायतवरक त्यांची सेवा करीत नाही. हायतवरक त्यांना मी म्हणतो हायतवरकच सांभाळा, त्यांना चहा दूध जेवण काय असेल ते आधी द्या, गेल्यावर काहीच करू नका, पण हायतवरक सांभाळा. पण माणसं हायतवरक सेवा करीत नाहीत, गेल्यावर मग गेल्यावर फायबरची खुर्ची लॅमिनेशन केलेला फोटो. पण आमच्यासारखा बाबा एखादा कीर्तन सांगायला त्या गेलेला तर आमचा काही संबंध नसतो. पण आम्हाला म्हणावं लागतं अण्णासारखा माणूस पुन्हा होणे नाही. अरे अण्णाने गावात फाट्यावर गाडी गावात मोकळी आणली, कधी माणूस बसून दिला नाही. बरं अण्णा ही अवस्था आहे मला, आणि हे कळायला पाहिजे माणसाला.
आणि अशी अवस्था आहे की नाही. हे आव आणणारे माणसं जास्त आहेत महाराज जगामध्ये. आव आणणारे, हे आव नाही आणला पाहिजे. हे आव आणणारी माणसं बघा तुम्ही. ज्याच्या घरात म्हातारी गेली, ज्याच्या घरामध्ये म्हातारी गेली, त्याच्या चेहऱ्यावर एवढी उदासी नाही. हे फडकं बांधून बसलेलं असतं बैठकीत, त्याला भेटायला माणसं येतात. ज्याच्या घरात म्हातारी गेली, त्याच्या चेहऱ्यावर एवढी उदासी नाही. हे भेटायला आलेले माणसं त्याच्यापाशी बैठकीत व्हा मोठी गेलं की ते बसलेलं असतं फडकं बांधून. त्यापाशी गेलं की त्याच्या चेहऱ्यावर एवढी उदासी नाही. हे भेटायला आलेले. अन्नाचं काही दुखत होतं का? मग बिगर दुखण्याचा मिळाला काय? अरे दुखत होता म्हणूनच मिळाला ना. दुखत होता म्हणूनच मिळाला ना. काय विचारतो तू? विचारण्याची पद्धत आहे का? काय नाही. हे विचारणार माणसं नुसतं आव्हान. आमच्या माता भगिनीसुद्धा नुसतं आव्हानतात महाराज. मी म्हणतो हाय तर सांभाळा, गेल्यावर काहीच करू नका. पण माणसं आमच्या माता भगिनी नुसतं आव्हान आणले हुशार. बरं आव्हानलेला ते कुठं संदर्भ जुळतसुद्धा नाही. संदर्भ कुठं जुळत नाही. मी सांगतो बघा कुठं संदर्भ जुळतो का. ते मग गेल्याने उचला म्हणले थांबा पोरगी एकूण ती काही येऊ दे, जवळ आली असेल म्हणले येऊ दे म्हणून सगळे माणसं ताटून बसले. पोरगी आली, एस टी नाही गाडीत येणार. गाडीत आली, गाडीतून खाली होतं. आली म्हणून सगळी माणसं तिच्याकडे बघणार. आली तिला वाटलं माझ्यामुळं लईच राहिलं काय नो. ती गाडीतून खाली उतरली, त्या डोळ्याला पाण्याचा थेंब नाही. नुसतं गाडीतून खाली उतरली की पदर पुढं घेणार. तिथूनच दादाचे गुण आठवणार. दादा मी येऊसर कसा दम काढला नाही. आपल्या घरच आहे काय ते? आपल्या घरच आहे. तिथूनच म्हणणार दादाचे गुण आठवणार. दादानी कधी बिडी विकत घेऊन वडली नाही. दादानी कधी तंबाखू विकत घेऊन खाल्ली नाही. दादानी कधी कुणाचे 10 रुपये घेतले तर माघारी दिले नाही. दादा आता गावातल्या सोयरी की कोण मोडी नाही. हेच होता दुसरा कोण नव्हता. हे लक्षात आलं पाहिजे महाराज. लटका हा व्यवहार सर्व हा समजा वाया येणारा हरविलं म्हणून लक्षात आलं पाहिजे. सगळं व्यर्थ आहे म्हणून ध्यानात आलं पाहिजे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी आज या संत म्हणताने तुमच्या आमच्यासाठी अखंड देह जिजवला. त्यांचं भजन घेऊ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.